मला वाटतं 14 साली वगैरे पहिल्यांदा आलो होतो. तर ते जरा थोडंसं बरं बोललं असणार, कारण परत त्यांनी दुसऱ्यांदा बोलवलं. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. गोव्याला येण्यामध्ये एक नेहमीच मोठा आनंद असतो. एकतर पत्रकारितेचा सगळ्यात मोठा कारकिर्दीचा वाटा माझ्या आयुष्यातला इथनं गोव्यामधनं सुरू झाला. जे काही उत्तम घडायचं होतं, घडायची सुरुवात होणार होती, ती गोव्यामध्ये झाली. त्याच्यामुळे गोव्यातली कुठलीही व्याख्यानाची संधी असेल तर मी पटकन हो म्हणतो, कारण त्यानिमित्तानं जुन्या काही आठवणी, जुने मित्र यांना भेटता येतं. आणि आज इथे तर रामकृष्ण बाबा आले आहेत, कार्य आलेले आहेत, ही सगळी गुरुतुल्य माणसं. त्यावेळेला माझा चांगला स्नेह या सगळ्या मंडळींची झाला. राजू आहे, मनस्विनी आहे, हे सगळे व्यवसायातली मंडळी आहेत. त्यामुळे खूपच आनंदाचा भाग आहे. त्या आनंदासाठी म्हणून पुन्हा एकदा आयोजकांचे मनापासून आभार. आणि या व्याख्यानाचा हा विषय निवडला यासाठी, कारण आपल्याकडे अर्थव्यवस्था वगैरे म्हणली की शिवा ते काय आपलं काम नाही, तेव्हा ते गुलाबी वर्तमानपत्रांचं काम, अशा स्वरूपाची एक प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. आणि अर्थव्यवस्था वगैरे म्हणजे ते फारच जड असतं आणि मग ते आपल्याला काही कळत नाही. आणि मग ते त्यातले तांत्रिक जडजंबाळ शब्द वापरणारे वक्ते आणि लेखक. आणि त्याच्यामुळे एक त्यातली गंमत अशी की हा एक सांस्कृतिक एक समस्या सुद्धा आहे ही. कारण जितकं अवघड सांगू तितका वक्ता बुद्धिमान असं मानायची पद्धत आहे. त्याने जितके समोरच्याला काही कळणार नाही अशा पद्धतीने मांडणी केली की नक्कीच तो विद्वान असणार, अशा स्वरूपाची एक आपल्या मनामध्ये अशी एक धाटणी अशी तयार होऊन गेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था वगैरे माणसं समोरच्याला काहीही कळणार नाही अशाच पद्धतीने मांडत असतात. उगीच कळलं तर आपल्याला प्रश्न विचारतील अशी त्याच्यामागची भीती असते. पण मला तसं वाटत नाही. खूपच सोपा विषय आहे. महिन्याचा अर्थसंकल्प जो कोण आपल्या घरातला सांभाळत असेल त्याला देशाचा अर्थसंकल्प करायला, सांभाळायला काहीही अडचण नाहीये. त्याच समस्या असतात आपल्या आहेत, त्याच सरकारच्या असतात. त्याबाबत सरकारचं आणि आपलं सेमच असतं. महिन्याच्या शेवटी उधार घ्यावे लागतात किंवा आणखी काही करावं लागतं वगैरे वगैरे. सरकारला तेच करावं लागतं. आपण फक्त या प्रक्रियेला मोठ्या शब्दात मांडत नाही. म्हणजे सरकारने कर्ज उभारलं तर हे साधं वाक्य आहे. सरकारने कर्ज उभारलं तर आपल्याला कर्ज उभारावं लागतं. पण आपण कर्ज घेतो, सरकारने केलं की बॉन्ड इश्यू केले, म्हणजे ते असं मोठ्या प्रमाणात ते सगळं मांडलं जातं. त्यामुळे माणसं साधारण लांब राहतात अर्थसंकल्प विषयक चर्चेपासनं, अर्थसंकल्प समजून घेण्यापासून. आणि एकंदर अर्थविषयक जाणीवांच्या बाबतीमध्ये थोडेसे आपण लांब राहतो. खूप गुंतागुंतीचं वाटतं. आपल्याला काय पडलंय हे सगळे प्रश्न पडलेले असतात. पण मला असं वाटतं की आपल्याला काय पडलंय हा प्रश्न आपण सोडून द्यायला हवा, कारण हे सगळं आपल्यालाच पडलेलं आहे. इथे जो कोणी बसलेला वर्ग आहे हा सगळा कर भरणारा वर्ग आहे, आयकर भरणारा वर्ग आहे. त्यामुळे त्याला देशाच्या अर्थसंकल्पात काय काय चाललेलं आहे हे समजून घ्यायलाच हवं आणि ते समजून द्यायला हवं. प्रश्न असा आहे की समजून देण्यामध्ये अनेकांना रस नसतो आणि ते रस घेण्यामध्ये लोकही कमी पडतात. त्यामुळे शक्यतो हे सगळं काही सांगितलं जात नाही. ती मला असं वाटतं की परंपरा अशा लोकप्रिय व्याख्यानमालेमध्ये अर्थविषयक चर्चेला स्थान देऊन दूर होईल असं मला मनापासून वाटतं. जिथे जिथे कुठे अर्थविषयक काही मांडणी करायची संधी असेल ती मला जावंसं वाटतं. याचं कारण मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये बाकी काही उणीवा आहेत त्या काही त्याची चर्चा करायचं कारण नाही, ते स्थळही नव्हे. पण सगळ्यात मोठी उणीव आहे म्हणजे इथे कोणी वैद्यकीय पेशातले असतील त्यांना माहिती असेल, काही घटकांची जन्मतः जर कमतरता असेल तर कधी कधी कुणाला रातांधळेपणा होतो. रात्री दिसत नाही त्याला, रात्री दिलं की रात्र झाले की त्याची दृष्टी कमी होते. काही जणांना रंगांधळेपणा असतो, रंगातला फरक कळत नाही कारण त्यांना काही शरीरामध्ये जन्माला येतानाच काही घटक कमी असतात. तसं भारतीय समाजामध्ये अर्थविषयक म्हणजे एम व्हिटॅमिनची कमतरता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आपण समाज म्हणून मोठ्या प्रमाणावरती अर्थांधळे आहोत. आपण इकॉनॉमिक ब्लाइंडनेस आपल्याला प्रचंड आहे आणि तो दूर करण्याचा प्रयत्न अशासारख्या उपक्रमातून होत असेल तर त्याचं मनापासून मला स्वागत करावं असं वाटतं, कौतुक करावं असं वाटतं. आणि
त्यात सहभागी होण्याची संधी दिली याबद्दल पुन्हा एकदा त्याविषयी आदर व्यक्त करावा असं वाटतं. कारण हल्ली व्याख्यानमाला म्हटलं की साधारण मनोरंजनाचे विषय असतात. पुण्या मुंबईत तर मध्यंतरी पाहिल्याला एकदा व्याख्यानाला बोलवलं होतं आणि चांगला विषय होता, महत्वाचा काहीतरी अणुकरार वगैरे झाला होता त्यावेळेला. तर आयोजकांनी सांगितलं की फक्त तुमच्या व्याख्यानाच्या आधी 15 मिनिटं आम्हाला लागतील. म्हटलं हरकत नाही, काय आगत स्वागत वगैरे करायचे का? नाही म्हणाले. त्यावेळेला कुठली तरी टीव्हीवरची मालिका गाजत होती, त्या मालिकेची अभिनेत्री येऊन संवाद साधणार म्हणजे गर्दी होईल. अशी परिस्थिती असताना अर्थविषयक व्याख्यान मला गोव्यात होते, त्याचं खरंच कौतुक आहे. तर ते पुन्हा एकदा व्यक्त करतो आणि विषयाला हात घालतो. देशासमोरची आर्थिक आव्हानं अतिशय आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा पद्धतीनं ते मुद्दे घेऊया. कळायला सोपं जाईल, मांडायला सोपं जाईल आणि आपल्याला लक्षात राहायला सुद्धा ते जास्त सोयीचं असू शकेल. नंतर प्रश्नोत्तर आहेत असं आयोजकांनी सांगितलेलं आहे. यातल्या एखाद्या कुठल्या मुद्द्यावरती प्रश्न असतील तर जरूर विचारा. मलाही एवढ्याच त्या निमित्तानं माझं राहून गेलेला एखादा कुठला मुद्दा व्याख्यानातला असेल तो मांडता येईल. तर देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरचं सगळ्यात मोठं म्हणजे ही 1 ते 8, 10 जे काही मुद्दे मांडणार आहे ते क्रमांक 1 म्हणजे सगळ्यात महत्वाचा, क्रमांक 2 म्हणजे अशा अर्थाने नाही, सगळे 10च्या 10 तितकेच महत्वाचे. मांडणीसाठी 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने करतोय. तर पहिला मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा, आपल्यापैकी काही जण त्या क्षेत्राशी संबंधित असतील, तो म्हणजे बँकांचा. देशातल्या बँकांची परिस्थिती म्हणजे एक चांगला वाक्प्रचार मराठीमध्ये आहे, बूड नसलेलं भांड असं आपल्या देशातल्या बँकांचं वर्णन करता येईल. वर्ण काही घाला तिकडनं निघून जातं, कारण ते बुडच नाहीये त्याला काही. जवळपास आजच्या घडीला धक्का बसला इथे बसलेल्या प्रत्येकाला, नसेल तर बसायला हवा, नाही बसला तर आपल्याला काळजी वाटायला हवी. जवळपास 9,60,000 कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात निघालेलं आहे. 9 लाख तुम्ही कल्पना करा, 10 लाखाच्या घरात आता बोलेस्तोपर्यंत 10 लाख झालं असेल ते. तर जवळपास 10 लाख कोटी रुपये या बँकांचं कर्ज परतच आलेलं नाही. आणि मराठीमध्ये एक अतिशय विचित्र म्हण आहे ती, म्हणजे खूप वास्तववादी आहे, थोडीशी रांगडी मराठीची ओळख करून देणारी आहे ती. तर या निमित्तानं मला त्या म्हणीचा दाखला द्यायला आवडेल. 10 लाख कोटी ज्या वेळेला बँकांमधनं बुडतात त्यावेळेला आपण लक्षात घ्यायला हवं की काय परिस्थिती आहे, कुठल्या पातळीवरती आपण या गांभीर्याला सामोरं जायला हवं. आणि हे सगळे हे चुकून बुडालेले वगैरे नाही, ठरवून बुडालेले. म्हणजे एका बँकेचा महाव्यवस्थापक माझा मित्र आहे, तो त्याचं ठरलेलं वाक्य असतं, तो म्हणतो की मला अडचण कुठली असते, 10-20 हजार कर्ज मागायला कोणी आला, 10-20 हजार रुपयाचं, 1 लाख रुपयापर्यंतचं, तर काय उपयोग नसतो. मला कर्ज मोठं लागतं. सगळं 10-20 हजाराचं लाखापर्यंतचं मागणारा तर काही मला उपयोग नाही. मग किमान 1-1.5 कोटीचा आला तर मला आकडाही मोठा दिसतो आणि तो बुडलं तरी मला सरकारला सांगता येतं की कर्ज बुडलं. 1 लाखाचं बुडून करणार काय म्हणाला. या पातळीवरती आपल्याकडे बँकिंगचे व्यवहार झालेले आहेत. 10 लाख कोटी रुपये बँकांमधनं गेले, ते परतच आलेले नाहीयेत. तुमच्या आमच्याकडनं घेतलेलं कर्ज 3 हप्त्यांमध्ये परत आलं नाही, 3 क्वार्टर्स त्याच्यामध्ये जर पूर्णपणे गेलं, तिमाहीच्या मध्ये जर ते आलं नाही, 3 हप्ते त्यांचे चुकले, तर बँकांचा अधिकारी दरवाजा ठोठावतो, साहेब कर्ज ते वसुली झाली नाही, तुमचं काय करायचं ते सांगा, तुम्ही कर्ज ते हप्ते भरत नाही आहे. पण हे तुमच्या आमच्या 1 लाखापर्यंतच्या कर्जाच्या बाबतीमध्ये 7,000 कोटीचं तुम्ही कर्ज घेतलं तर तुम्ही निवांतपणे लंडनला जाऊन राहू शकता, त्याला कोणी विचारत नाही. तो जातो येतो, राज्यसभेमध्ये सही करतो आणि कंपनीच्या कंपनीकडून व्यवस्थित निघून जातो. 7,000 कोटी रुपये हे गेले, त्याचं काहीच होणार नाही, प्रत्येक परत येणारच नाही. कुणाचे गेले, तुमचे आमचे गेले. 7,000 कोटी विजय मल्ल्याच्या प्रकरणामध्ये मी त्यावरती भरपूर लिहित होतो, वाचत होतो, माहिती घेत होतो. मला एक धक्कादायक प्रकार कळला आणि तो इथे मुद्दाम मांडायला हवा की कशा पद्धतीने आपल्या देशातल्या बँका काम करतात. मी जेव्हा बँका म्हणतो तेव्हा मला सरकारी बँका अभिप्रेत असतात, सार्वजनिक मालकीच्या ज्या बँका असतात त्या अभिप्रेत असतात. कारण हा कुठलाही अडचणीचा मुद्दा खाजगी बँकांना नाही, कारण खाजगी बँकांना अर्थमंत्र्यांकडनं फोन जात नाही, रे ओळखतं काय कर्ज देऊन टाकू रे असं त्यांच्या व्यवस्थापकांना फोन जात नाही, सरकारी बँकांना जातात. बँक ऑफ महाराष्ट्र, आता तुम्ही इथे कितीही कल्पनाशक्ती ताणली, शनिवारची संध्याकाळ आहे, आणखी मनोरंजनाचा काहीतरी उद्योग करून कुठलं तरी कल्पनाशक्ती ताणणारा घटक घेऊन सुद्धा कल्पनाशक्ती ताणली, तर इथल्या कुणाच्याही व्यक्तीच्या मनामध्ये
ही बाब कधीही येणार नाही की विजय मल्ल्या नावाची व्यक्ती महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये गेलेली आहे. वाटेल का तुम्हाला? कधीतरी शक्यता आहे का? सुतराम शक्यता नाही. पण बँक ऑफ महाराष्ट्राच्या बंगलोर शाखेनं जवळपास 2,500 कोटीचं त्याला कर्ज दिलेलं. काय त्याचा संबंध? काही संबंध नाही. अशी 10 लाख कोटी रुपये देशामध्ये बुडालेले आहेत. त्याचं काहीही होऊ शकत नाही. आणि हे वर्ष अतिशय महत्वाचं अशा अर्थाने आहे की 2019 साली आंतरराष्ट्रीय बँकिंग विषयीचे बेसिल नॉर्म्स म्हणतात, स्वित्झर्लंडमध्ये बेसिल नावाचं गाव आहे, तिथे बँकेची परिषद भरलेली होती. त्या बँकेच्या परिषदेमध्ये जे काही निर्णय झालेले आहेत ते 2019 पासून अंमलात येतील. त्यासाठी बँका तगड्या असायला हव्यात. तर बँका तगड्या असण्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे आपल्यासाठी हे 10 लाख कोटी रुपयांच्या बुडीत कर्जाचं करायचं काय. आता 1 महिन्यापूर्वी केंद्र सरकारने तो निर्णय घेतला. बँकांचं कारण भांडवलच धुतलं गेलंय. म्हणजे बँकांची बाजारातली किंमत आणि बँकांनी त्या बँकेचं बुडालेलं कर्ज हे असं आहे. बुडालेलं कर्ज त्याच्या बँकेच्या एकंदर किमतीपेक्षा जास्त आहे. म्हणजे ती अख्खीची अख्खी बँक विकून जरी टाकली तरी त्या कर्जाची वसुली होणार नाही. हे इतकं गंभीर संकट आहे. मग सरकारला मध्यंतरी काय करावं लागलं तर त्याला फेर भांडवल म्हणतात, त्याला भांडवल रिकॅपिटलायझेशन. आता त्याचा प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये नोटा छापण्याचा अधिकार फक्त सरकारला आहे. त्यामुळे सरकारच वाटेल तसे पैसे निर्माण करू शकतं, खर्च करू शकतं. त्यातला खूप मोठा वाटा या बँकांना द्यायचा निर्णय सरकारने घेतला. तर ती पंचायत अशी आहे की हा जर पैसा हा अर्थसंकल्पातनं उचलून दिला तर सरकारची वित्तीय तूट वाढते. आताच या सरकारने जी काही वित्तीय तूट ठेवलेली होती, ती वित्तीय तूट म्हणजे खूप काहीतरी गुंतागुंतीचा शब्द वाचेल, काही नाही. वित्तीय तूट म्हणजे खूप एकदम सोपा त्याचा अर्थ आहे, उत्पन्न आणि खर्च यातला फरक वित्तीय तूट. त्याचे दुसरा एक तुटीचा संदर्भ असतो तो चालू खात्यातील तूट, ज्याला करंट अकाउंट डेफिसिट म्हणतात. त्याच्याविषयी पुढे आपण बोलूया. तर यासाठी जर फेरभांडवल करायचा जर प्रश्न या बँकेने घेतला तर याचा पैसा सरकारला स्वतःच्या अर्थसंकल्पातनं दाखवावा लागेल. तो अर्थसंकल्पात खर्चाच्या बाजूला दाखवावा लागेल. त्या खर्चाच्या बदल्यामध्ये वसुलीच्या बाजूला काहीही असणार नाही, कारण हे फेर भांडवल आहे. हे करून टाकायचं, द्यायचं ते बँकेला पैसे द्यायचे ते. त्यामुळे ते सरकार पूर्णपणे करू शकत नाही. कारण अरुण जेटली यांनी गेल्या अर्थसंकल्पामध्ये 2018-2019 या वर्षामध्ये वित्तीय तूट किती असेल याचं एक प्रमाण लावून घेतलेलं आहे. ते प्रमाण आहे 3.2%. म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च किंवा सरकारचं उत्पन्न आणि देय रक्कम याच्यामधला फरक हा 3.2%च असेल असं सरकारने स्वतःवर बंधन घालून घेतलेलं आहे. कारण जसजशी वित्तीय तूट वाढत जाते तसं सरकारच्या खर्चावरती मर्यादा येतात आणि सरकारला जे काही पैसे उपलब्ध असतात त्यातल्या उपलब्ध पैशांचा वापर हा सार्वजनिक कामासाठी करता येत नाही. या सगळ्या कर्जामध्येच त्याची विल्हेवाट होते. तर या सरकारने तो निर्णय घेतलेला, त्यामुळे त्याला पैसे पूर्णपणे देता येत नाहीत. मग याने भलतीच शक्कल काढली. आता गंमतच आहे, म्हणजे या मुळात बँका खड्ड्यात गेले. बँकांकडे बोंब आहे. किती कर्ज आहेत मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. IDBI बँक देशातली अत्यंत आघाडीची बँक, म्हणजे पायाभूत सोयी सुविधा या क्षेत्रामध्ये IDBI बँकेने केलेल्या कामाला तोडच नाही. या क्षणाला IDBI बँकेच्या बुडीत खात्यात केलेल्या कर्जांचं प्रमाण 25% इतकं आहे. 100 रुपये कर्ज दिलेले असतील तर 25 रुपये बुडीत खात्यात गेलेली आहेत आणि ही दाखवलेली आहेत फक्त. प्रत्यक्ष हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती असेल आणि हे दाखवतात का? कारण दाखवलं तर अडचण येते की त्याचं काहीतरी करावं लागतं. आणि हे दाखवण्याचं पुण्यकर्म सुद्धा एका व्यक्तीच्या रेट्यामुळे या देशामध्ये झालं. आणि त्या व्यक्तीचं नाव राजन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यांनी बँकांना सांगून ठेवलेलं होतं 31 मार्च पर्यंत तुमची सगळी जी काही खातावण्या असतील, तुमच्या जमा कर्जाच्या वह्या असतील त्या पूर्णपणे स्वच्छ करायला हव्यात. तुम्हाला कर्ज दाखवायला हवं. पण हे कर्ज दाखवत नाहीत बँकावाले, कारण एक वेगळा शब्द वापरतात. तो वेगळा शब्द काय असतो आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, रिस्ट्रक्चरिंग. डेट रिस्ट्रक्चरिंग करतात, कर्जाची पुनर्रचना करतात. म्हणजे तुला महिन्याला 100 रुपये हप्ता देता येत नाही का? ठीक आहे, 50 रुपये दे. आता या पातळीवरती ती झाल्यामुळे हे कर्ज बुडीत खात्यामध्ये दिसत नाही. तुम्ही कल्पना करा, गेल्या वर्षी जेव्हा पंजाब सगळ्यात मोठी बँक नॅशनलाइजमध्ये सगळ्यात नफा कमवणारी बँक होती ती, त्यावेळेला त्यांच्या नफ्यामध्ये 92% घट झालेली आहे. स्टेट बँक आताच 68% आकडा आहे. सगळ्या बँका इतक्या डबघाईला आलेल्या आहेत. त्यातला IDBI बँकेचा संदर्भ दिला, 25% IDBI आहे.
इंडियन ओव्हरसीज बँक 22.73%, युनायटेड कमर्शियल बँक 18.74%, युनियन बँक ऑफ इंडिया 18.8%, बँक ऑफ महाराष्ट्र 18.54%. याची यादी भरपूर देता येईल. देशातल्या बँकांमधल्या 21 बँका, सरकारी मालकीच्या ज्या काही बँका आहेत त्यातल्या 21 बँका पूर्णपणे बंद करून टाकायच्या लायकीच्या झालेल्या आहेत. पण ते सरकार करू शकणार नाही, सरकारकडे तेवढी हिंमत नाही. आणि ती हिंमत नसल्यामुळे आपल्यासारख्या जे काही अडचणी आहेत त्या अधिक वाढतात. आपण फक्त आजचं मरण उद्यावर ढकलतोय, कारण आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला फार काही मलमपट्टीने होऊ शकत नाही, कधीतरी शस्त्रक्रिया करावी लागते. आणि मग याचा संदर्भ जेव्हा मी मगाशी दिला बेसिल नॉर्मशी, पुढच्या वर्षी बेसिल 3 अंमलामध्ये येईल जागतिक पातळीवर, तुम्हाला खोटं वाटेल, काही जणांना ती माहिती असेल. बँक ऑफ चायना ही एकच बँक जर चीन मधली घेतली तर भारतातल्या समस्त सरकारी बँकांपेक्षा 2.5 पटीने मोठी आहे ती. एकच बँक ऑफ चायना ही भारतातल्या सगळ्या बँकांपेक्षा 2.5 पटीने मोठी आहे. मुद्दा यातला असा आहे की या अशा छोट्या छोट्या अडचणींमुळे आपल्या बँका ना वाढू शकतायत, ना त्यांचं पूर्णपणे त्यांना कुलूप लावून घरी पाठवायची व्यवस्था करतोय. याचं कारण असं की या सगळ्या बँकांची मालकी पूर्णपणे सरकारच्या हातामध्ये. किती मालकी हातामध्ये? जवळपास 88% बँकांची मालकी सरकारच्या हातामध्ये. आता मुळात बँका चालवणे सरकारचं काम आहे का? अजिबातच नाही, असताच काम नाही. पूर्वीच्या समाजवादी व्यवस्थेमध्ये ते सगळं होतं, तो मुद्दा ठीक आहे. पण इतक्या पद्धतीनं बँकांची आतापर्यंत किमान, म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, मुंबईमध्ये आता जीएसटी आला, पण जीएसटी जेव्हा आला नव्हता तर मुंबईमध्ये ऑक्ट्रॉय चालू होता. ऑक्ट्रॉय काढून त्याचा पर्याय कुठला कर असू शकेल याचा निर्णय घेण्यासाठी किती समित्या मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने नेमल्या होत्या? मला खोटं वाटेल, 22 समित्या फक्त एकच चर्चा करत होते की ऑक्ट्रॉयला पर्याय काय. 22 मधली 28 समिती चीनमध्ये जाऊन माहिती करून यायची, 17वी समिती अमेरिकेत जाऊन माहिती करून यायची. पुन्हा एकदा पु ल देशपांड्यांचा दाखला द्यायचा झाला तर सांगायला हवं की 4थ्या जॉर्जनी काय केलं असं त्यांना वर्गात विचारलं तरी शाळेत उत्तर दिलं 5व्या जॉर्जला जन्म दिला. तसं या 22 समित्या, तसं या बँकेच्या साठी 6 समित्या मोठ्या मोठ्या होऊन गेल्या. सगळ्यांनी एक जात सांगितलेलं आहे की सरकारची मालकी याच्यामध्ये 50% कमी करायला हवी. सगळ्या समित्यांनी हे सांगितलेलं आहे. अजून सरकारमध्ये काँग्रेसचं असेल किंवा आणखी आता भाजपचं असेल ते निर्णय घेत नाहीत, कारण बँका हातामध्ये असणं म्हणजे जवळच्या उद्योगपतींना कर्ज देण्याची व्यवस्था करणं. आपण हे लक्षात घ्यायला हवं, याला कोणीही अपवाद नाही. हे सरकार आल्या आल्या अचानक स्टेट बँकेला एका उद्योगाचा पुळका येतो आणि 6,000 कोटीचं ऑस्ट्रेलियातल्या प्रकल्पासाठी कर्ज दिलं जातं, ज्या वेळेला त्या उद्योगपतीचं 38,000 कोटी रुपयांचं कर्ज फेडलं गेलेलं नाही. त्यामुळे कुठलंही सरकार याला अपवाद नाहीये. या सरकारने अजूनही बँकिंग सेक्टरच्या सुधारणांना हात घातलेला नाहीये. सरकार जेव्हा 2014ला सत्तेवरती आलं त्यावेळेला त्या वर्षीच्या पुण्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये एक मोठी परिषद झाली, ज्ञान संगम नावाने. ती बँकिंग विषयक ज्ञान संगम होती. त्याच्यानंतर त्या समितीमध्ये बँकेविषयक महत्वाच्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. काय काय मार्ग काढायला हवेत हे 6 समितींनी सांगितलं. त्याच्या 7व्या समितीने तोच अहवाल दिला. त्याच्यानंतर 1 वर्ष झाले देशातल्या अनेक बँकांना मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा नव्हता. त्यामुळे याच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाहीये. समस्या नंबर 1, देशासमोरचं सगळ्यात मोठ्या आव्हानांमधलं अतिशय मोठं आव्हान हे बँकांचं आहे. आव्हान क्रमांक 2 हे तेलाचे आंतरराष्ट्रीय दर. आपल्याला जे काही आपण पेट्रोल डिझेल दैनंदिन वापरतो त्यातलं 82% तेल आयात करावं लागतं. 82% तेल, तुम्ही कल्पना करा, 82% तेल आयात करतो. त्याच्यावरती आपण आपला हा देश जगतो. तुमची आमच्या मोटरसायकली असतील, पेट्रोल असेल, आणखी नाफ्ता असेल किंवा जे जे हायड्रोकार्बन रिलेटेड जे जे घटक आहेत ते सगळे त्यातले 82% आपल्याला फक्त ते आयात करावे लागतात. त्यातलं फक्त तेलाचा वाटा 3,30,000 बॅरल्स प्रतिदिन असा आहे. 3,30,000 बॅरल आपल्याला दिवसाला भारतामध्ये आणावे लागतात. ते जर नाही आले तर आपली ही पूर्णपणे चूल बंद पडू शकते, कारण LPG येऊ शकत नाही. हा सगळा एकाच घटकाचा भाग आहे. त्यामुळे ते तेलाचे दर हा आपल्या देशासमोरचा सगळ्यात मोठ्या आव्हानांमधला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण 82% तेल ज्या वेळेला आपण आयात करतो
त्यावेळेला त्यातल्या एका डॉलरच्या दराने तुमचं आमचं महिन्याचं गणित पार बदलून जाऊ शकतं. काही जणांना माहिती असेल, तेलाचे भाव एका डॉलरने वाढले, तेलाचे भाव एका डॉलरनी वाढले तर सरकारला 8,536 कोटी रुपये अधिक खर्च करावे लागतात. 3,30,000 बॅरेल गुणिले तुम्ही ते गुणाकार करून बघा, तुम्हाला कळेल की एका डॉलरने जर तेलाचे भाव वाढले तर हे 8,000 कोटीच्या पेक्षा जास्त रक्कम 8,536 कोटी रुपये सरकारला खर्च करावे लागतात. मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात नाराजी लोकांमध्ये पसरली. भ्रष्टाचार वगैरे कारण आहेतच, त्याच्याविषयी काही बोलायचं कारणच नाही. त्यातलं सगळ्यात मोठं कारण ते तेलाचे दर होते. ते तेलाचे दर $147 प्रति बॅरल पर्यंत पोहोचले. 2014च्या निवडणुकीच्या आधीच्या वर्षामध्ये ते $120 प्रति बॅरल इतके खालती येऊन थांबले. या सरकारचं नशीब चांगलं असं की हे सरकार सत्तेवर आलं. अमेरिकेमध्ये शेल ऑइल नावाची एक नवीन संकल्पना जन्माला आली. समुद्राच्या तळाशी दगडांच्या फटीमध्ये अडकलेलं तेल बाहेर काढण्याचं तंत्रज्ञान अमेरिकी कंपन्यांनी विकसित केलं. टार बॉल्स, तेलाचा छोटासा जरी अंश असेल तरी त्या प्रचंड प्रमाणावरती समुद्राच्या तळाशी जाऊन ही माणसं काम करायला लागली. त्याच्यामुळे तेलाचा एक मोठा साठा बाजारामध्ये आला. तेलाचे भाव गडगडले. ते $29 प्रति बॅरल इतके खालती गेले. 147 पासून 29 बॅरल पर्यंत खालती आले. ते $29 पर्यंत 8,536 गुणिले ही मधली रक्कम तुम्ही कल्पना करा सरकारला किती प्रमाणात प्रचंड पैसा हातामध्ये उपलब्ध झाला. कारण हा थेट पैसा हा वाचला. जेव्हा $29 पर्यंत तेलाचे भाव कमी येतात तेव्हा सरकारसाठी दिवाळी असते. कारण तुमचं खर्चाचं गणितच पूर्णपणे चांगल्या पद्धतीने बदलून जातं. पैसा प्रचंड प्रमाणावरती हातामध्ये राहतो आणि तो जो पैसा हातामध्ये राहतो त्याला म्हणतात चालू खात्यातील तूट, करंट अकाउंट डेफिसिट. म्हणजे आयात आणि निर्यातीमधला जो खर्चाचा फरक आहे तो त्याच्यामधला सरकारचा वाचतो आणि इतक्या प्रचंड प्रमाणावरती सरकारच्या हातामध्ये हा पैसा वाचला. सरकारच्या हातामध्ये हा पैसा उपलब्ध झाला. म्हणून सुरुवातीला हे सरकार आल्यानंतर अनेक जणांना जो अच्छे दिनाचा एक छान भास वाटू लागला किंवा एक अच्छे दिनाची वातावरण निर्मिती झाली. याचं कारण हे होतं कारण सरकारकडे मोठ्या प्रमाणावरती पुंजी साठून राहिली आणि त्या पुंजीचा वापर अन्य मार्गांसाठी केला जाऊ लागला. त्यातला गमतीचा भाग असा की तेलाचे भाव कमी झाले म्हणून तुम्ही आम्ही जे पेट्रोल डिझेलला मोजतो त्याच्यात कमतरता झाली नाही. ती जर झाली असती तर त्याचा फायदा थेट तुमच्या आमच्यापर्यंत आला असता. सरकारने तसं केलं नाही. सरकारचे तेलाचे भाव तेच ठेवले. म्हणजे आपण काय 60, 65, 70, 80, 75 रुपये मुंबईला हे जे पेट्रोलला देतो ते तसेच राहिले. पण प्रत्यक्षात सरकारला मात्र 30 रुपये खर्च येतोय आणि सरकार आपल्याकडनं 75 रुपये प्रमाणे घेतोय. हा मोठा पैसा सरकारच्या हातामध्ये मिळाला, सरकारला हातामध्ये मिळाला. त्याचं बरंच काही ठिकठिकाणी त्यांना समाजोपयोगी वगैरे वगैरे कामं म्हणतात ती करता आली. पायाभूत सोयी सुविधांसाठी तो वापरता आला. पण या चक्रामध्ये तेलासारखं धोकादायक उत्पादन नाही. म्हणजे एरवी कसं असतं काही व्यवसायाशी संबंधित माणसं त्यांना मी म्हणतो ते पटकन पडे की मागणी नसली की भावही पडतात. एखादं XYZ नावाचं उत्पादन असेल की त्याला काही मागणीच नाही, भावही पडले. तेलाचं कसं आहे, तेलाची मागणी वाढली की भावही वाढतात. आणि या मधल्या काळात ज्या काही 2-4 अस्थिर गोष्टी घडल्या, विशेषतः रशियामध्ये गेल्या 3 वर्षापासून युक्रेन नंतर सरकारने जो काही मोठा अमेरिकन सरकारने जो काही मोठा हस्तक्षेप केला त्याच्यामुळे तेलाच्या भावाला एक मोठा फटका बसला. कारण तेल निर्यातदार देशांची जी काही संघटना आहे ओपेक नावाचं ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, तेल निर्यातदार अशा देशांची ती संघटना आहे. त्यातला अपवाद फक्त एकच आहे, रशियाचा. जगातल्या तेल निर्माण करणाऱ्या देशांमध्ये रशिया हा 2 क्रमांकाचा आहे. पहिला अर्थातच सौदी अरेबिया आहे, दुसरा रशिया आहे आणि तिसरा इराक, इराण वगैरे हे देश आहे. पण दुसऱ्या क्रमांकाचा देश असून सुद्धा रशिया हा ओपेकचा सदस्य नाही. मग रशियाची लबाडी आपल्यासाठी महत्वाची का ठरायची तर जागतिक बाजारात या ओपेक संघटनेने तेलाचे भाव वाढवले आणि तेलाचं उत्पादन कमी केलं की रशिया त्यांच्या बाजारातलं तेल आणायचा, ते भावाची पातळी कायम राहायची. किंवा उलट झालं तर रशिया आपलं उत्पादन कमी करायचा आणि मग पुन्हा एकदा समतोल राखला जायचा.
गेल्या 3 वर्षांपासून तो समतोल पूर्णपणे बंद पडलेला आहे. सौदी अरेबियामध्ये ज्या काही घटना घडतात, सौदी अरेबिया, येमेन आणि इराक आणि इराण या संदर्भामध्ये, त्याच्यामुळे पुन्हा एकदा तेलाला आव्हान निर्माण झालेलं आहे. आणि हे आपण का लक्षात घ्यायला पाहिजे? मला असं वाटतं आपल्या सगळ्या सुशिक्षित नागरिकांनी सकाळी उठल्या उठल्या एक सवय जरी लावून घेतली ना, तर खूप आपल्याला अर्थविषयक घडामोडी समजून घेणं सोयीचं पडेल. ती मला इतकी लागली तर तेलाच्या क्षेत्रात मी इतकं फार गुरफटलेलं मनाने प्रेमाने या अर्थाने की माझे मित्र म्हणतात त्याच्या अंगात बघायला हवं रक्त एका तेल याच्या अंगात. तर तो एकच घटक म्हणजे कुठला, तर तेलाचे दर. काही महत्वाच्या वर्तमानपत्रांमध्ये एकदम नावाच्या बाजूला तेलाच्या दराची एक छोटीशी अशी आकडेवारी दिलेली असते. आजच्या घडीला तेलाचे दर $68 प्रति बॅरल आहे. आता हे महत्वाचं का ठरतं? महत्वाचं अशासाठी ठरतं की अरुण जेटली यांनी गेला अर्थसंकल्प, त्याच्या आधीचा अर्थसंकल्प जो मांडलेला आहे, तो अर्थसंकल्प तेलाचे भाव, तेलाचे दर $55 राहतील अशा समजुतीवर, अशा गृहीतकावर मांडलेला आहे. त्यामुळे सरकारचा खर्च हा $55च्या पद्धतीनंच, त्याच्या पद्धतीनंच होत राहील पुढे, अशी त्यांची मांडणी आहे. $55 पेक्षा $1 जरी वाढला तरी सरकारला 8,536 कोटी रुपये अधिक खर्च करावे लागतात. $55 पासून तेलाचे भाव $68 पर्यंत गेलेले आहेत. नोमुरा सारखी आंतरराष्ट्रीय वित्त सेवा देणारी कंपनी आहे. तिचं म्हणणं असं आहे, मला ते मान्य नाही कारण ते काही थोडंसं त्या विषयातलं कळतं किंवा मी त्या विषयात जो काही रोज लक्ष ठेवून असतो, त्या कंपनीचं म्हणणं असं आहे की या वर्षाच्या अखेरपर्यंत तेलाचे भाव $100 पर्यंत जातील. कल्पना करा तसे झालं तर काय होऊ शकेल आपल्याला. आणि त्यातली दुर्दैवाने दुसरी बाब अशी महत्वाची आहे की तेलाचे भाव सरकार कृत्रिमरित्या कमी तरी ठेवतं किंवा कृत्रिमरित्या वाढवून तरी ठेवतं. जेव्हा सांगितलं $29 पर्यंत आलेले होते तेव्हा सरकारने भाव कृत्रिमरित्या वाढवून ठेवले कारण सरकारला तेवढा महसूल आला. पण कृत्रिमरित्या जेव्हा वाढवायची वेळ येते तेव्हा सरकार ते वाढवू शकत नाही खऱ्या अर्थाने. याचं कारण असं की लोकांकडनं किती वसूल करायचं याला सुद्धा मर्यादा असतात. ज्या वेळेला तुम्ही कमी झाले तेव्हा कमी केले नाहीत आणि अचानक वाढायला लागले, पेट्रोलचे दर समजा $150 प्रति लिटर झाले, जसे अमेरिका, इंग्लंड, युरोपमधल्या अनेक देशांमध्ये वास्तवाशी निगडीत असतात, त्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे सरकारचा सगळ्याच क्षेत्रामध्ये हस्तक्षेप असतो. तेलाचे दर पण सरकार पूर्णपणे नियंत्रित ठेवतं, कृत्रिमरित्या त्याची मांडणी केली जाते. त्याच्यामुळे जर समजा कल्पना करा खरोखर या नोमुरा कंपनीचं भविष्य खोटं ठरलं, म्हणजे माझी इच्छा असं नाही पण एकंदर अंदाज सुद्धा असे की तितकं होणार नाही, पण हे $70-75 आसपास तेलाचे दर नक्की जातील. गेल्या जवळपास 36 महिन्यांमध्ये म्हणजे 3 वर्ष झाली आणि योगायोगाने या सरकारला सुद्धा मध्यंतरी गेल्या महिन्यामध्ये 3 वर्ष झाली. त्या 3 वर्षाच्या कालखंडानंतर हा पहिल्यांदा असं प्रकार घडतोय की तेलाचे भाव इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेले. तर ते तसेच वाढत राहिले सरकारच्या अर्थसंकल्पावरती मोठा ताण येईल आणि सरकारच्या अर्थसंकल्पावरती ताण येणं याचा अर्थ अर्थातच तुमच्या आमच्या खिशावरती ताण येणं, कारण सरकारचा पैसा म्हणजे काही वेगळं नसतो, ते आपल्याकडनंच काढत असतात. मुद्दा क्रमांक 2 या संदर्भातला आहे. तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा ज्याच्याविषयी पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं, कारण तो आपल्या थेट ताटाशी पानाशी जेवणाच्या डिशशी संबंधित मुद्दा आहे, तो म्हणजे घसरत्या शेतीचा. या सरकारने गेल्या अर्थसंकल्पानंतर घोषणा अशी केलेली होती की 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न हे 100% वाढवून देऊ आम्ही. त्यांना आता ₹100 मिळत असतील तर 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुपटीनं वाढ होईल, 100% वाढ होईल. त्यांना ₹100च्या ऐवजी ₹200 मिळायला लागेल. या कालखंडामध्ये आता आर्थिक पाहणी अहवाल आताच प्रकाशित झाला 15 आठवड्यापूर्वी. या पाहणी अहवालामध्ये शेतीचा दर हा देशाचा फक्त 2.4% इतका आहे. भारताच्या शेतीचा दर, तरी सुद्धा आपण छातीठोकपणे मिरवायचो भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतीय जनता खेड्यात राहते वगैरे वगैरे वगैरे, ही छान छातीठोकपणे वाक्य सांगायची. शेतीचा दर 2.5% सुद्धा नाहीये. त्या 2.5%मध्ये 4 राज्यांचा वाटा काढला, त्या 2.5%मध्ये 4 राज्यांचा वाटा हा 80% आहे. कल्पना करा, मी 2.5%नी शेतीचा दर वाढला सांगतोय. त्या 2.5%मध्ये 4 राज्यांचा शेतीचा दर हा 80% आहे. ती 4 राज्य म्हणजे पंजाब, हरियाणा,
मध्य प्रदेश आणि गुजरात. त्यांना जर वगळलं, या 4 राज्यांना जर वगळलं या 2.5% शेतीच्या दरामधनं, तर आपल्याकडे शेतीचा दर हा शून्याखाली आहे. महाराष्ट्र गेली 2 वर्ष -4% शेती वाढतीये, शून्याखाली 4%. कल्पना करा. आणि 2022 सालापर्यंत जर आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर आपल्याला वर्षाला शेतीचा दर कितीने वाढायला हवा? 14% वाढायला हवा. 14%. आता 2.5% आहोत आपण. 2.5% 14% जे म्हणजे 35-40% मिळवणारा पोरगा एकदम बोर्डात येत नाही हो, किंवा काही गडबड झाली तरच बोर्डामध्ये येऊ शकतो. मुद्दा असं की एवढी मोठी वाढ होऊ शकत नाही. तर 2.5%वरून 14% पर्यंत आपल्याला शेतीचा दर हा वाढवायचा आहे. हे आणखी एक मोठं आव्हान आहे. ते आव्हान 2 पद्धतीनंच पेलता येऊ शकतं. ते म्हणजे अर्थातच एक शेतीचं क्षेत्र वाढलं पाहिजे, शेतीकाचं क्षेत्र वाढलं पाहिजे. कारण त्याशिवाय जर जमीन जास्त शेतीखाली आली नाही, पाटबंधारे योजना वगैरे वगैरे अशी आली नाही, तर त्याचा परिणाम होऊ शकत नाही, शेती वाढू शकत नाही. देशाचं सरासरीचा जो प्रकरण आहे ना, पाटबंधारे प्रकल्प तयार केला की त्याच्या खाली असलेल्या जमिनीचं प्रमाण हे सरासरी किती आहे? 18% आहे, फक्त 18%. म्हणजे आम्ही 100%चा विकास करू या शेतीच्या निमित्तानं किंवा धरणाच्या निमित्तानं होईल असं आपण कल्पना करून धरण बांधली जातात, पण सरासरी पाण्याखाली येणारी जमीन फक्त 18% आहे. त्या 18%मध्ये पुन्हा या 4 राज्यांचा वाटा मोठा आहे. म्हणजे गेल्या वर्षापर्यंत मध्य प्रदेश जवळपास 28% शेती वाढत होती. गुजरातचा दर हा 19% होता. पंजाब 80%, 85% इतक्या प्रचंड पद्धतीने त्यांची शेती वाढते. पण ही 4 राज्य वगळली तर बाकीच्या ठिकाणी खरोखर गंभीर परिस्थिती आहे. शेतीच वाढली नाही तर शेतमाल आयात करावा लागतो. आणि आपल्याला कल्पना नाही या जागतिकीकरणाच्या वातावरणामध्ये इतका बदल झालेला आहे. आपल्याला कळत नाही अचानक गहू महाग काय झाला. अरे एकदम गहू वाढायचं कारण काय आपल्याला कळत नाही. कारण बाजारांमध्ये किंवा आसपासच्या आपल्या परिसरामध्ये काहीच फरक पडलेला नसतो. पूर आलाय, दुष्काळ पडलाय, असं काहीच नाही तरी गहू उदाहरणार्थ महाग झाला. साधं कारण त्याचं असतं, आपल्या सामान्य माणसाला लक्षात येत नाही. उझबेकिस्तानमध्ये दुष्काळ पडलेला असतो. आता ह्या जागतिकीकरणाच्या वातावरणामध्ये जगाची बाजारपेठ ही इतकी जोडली गेलेली आहे की त्या सगळ्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. त्याचे चांगले जसे भाग आहेत तसे तसे वाईट सुद्धा भाग आहेत. चांगल्या भागाचा फायदा होतो कारण आपल्याकडे डालडा म्हणजे ज्याला वनस्पती तूप असेल, मलेशियामध्ये प्रचंड पीक झालं की वनस्पतीचे भाव कमी होतात. तसं अर्थातच या सगळ्या तोट्याच्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सहन करावं लागतं. अमेरिकेमध्ये इथेनॉल पासून किंवा ज्याच्यामध्ये कार्बन आहे, कर्ब आहे, अशा पद्धतीनं त्याचा जेव्हा इंधनामध्ये रूपांतर करायचा प्रयत्न झाला त्यावेळी तुम्हाला आठवत असेल आपल्याकडे रताळ, मका, बटाटे सगळ्यांचे भाव गगनाला भिडले. कारण का? ज्याच्यामध्ये साखर आहे, शर्करा आहे, त्या सगळ्याचा उपयोग इंधनामध्ये करण्यासाठी प्रयत्न अमेरिकेमध्ये झाला. आणि ही सगळी फळं किंवा हे सगळ्या पालेभाज्या किंवा हे जे सगळे घटक आहेत ते प्रचंड प्रमाणावरती अमेरिकेला निर्यात झाले. 2 वर्षापूर्वी गवारीचे भाव खूप वाढले होते आपल्याकडे. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. त्या गवारीची भाजी काय ही काही अशी पंचपक्वान्नांमधल्या मध्ये स्थान असतं असं भाव नाहीये गवारीची. गवार पण त्या गवारीमध्ये एकमेव असा गुण असा आहे की जो कुठल्याही वनस्पती किंवा काय म्हणतात त्याला फळं झाडपाला याच्यामध्ये नाही. तो गुण असा की ज्याला गवार गम म्हणतात त्याला. तो गवारीचा जो एक चीक असतो तो चीक हे अमेरिकेमध्ये जर शेल टेक्नॉलॉजी आली त्या शेल टेक्नॉलॉजीमध्ये शेल ऑइल ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये तेलाचा जो घटक आहे तो दगडापासनं किंवा त्या मुरमापासनं वेगळं करण्यासाठी गवारीचा डिंक वापरतात. गवारीचा डिंक सोडला की तेल सुटतं आणि मग ते सक्शन करून ओढून वरती काढलं जातं. आता हे आपल्याला कल्पना नसते. अचानक गवार अरे बापरे गवार का महाग झाली एवढी. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या सगळ्या राज्यांमधलं गवारीचं ज्याला फ्युचर ट्रेडिंग म्हणतात पुढच्या 3 वर्षात टिकणाऱ्या प्रत्येक गवारीची शेंग अमेरिकेच्या तेल कंपनीने बुक करून ठेवलेली होती. आता हा महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला कळत नाही हे असं का होतंय. गवार काय एवढी महत्वाची भाजी नसते पण हे होतं. त्यामुळे या सगळ्याकडे आपलं लक्ष असायला हवं. शेती हा अतिशय 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 महत्वाचा भाग आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष आपल्यासारख्या कृषी प्रधान देशाला परवडणारं नाही. आपला नागरीकरणाचा वेग जवळपास 45-50%, महाराष्ट्रात 60%च्या आसपास शहरं होत आहेत. खेडी अशी उदास आणि
उद्विग्न आणि उसवलेली होत आहेत, कारण शेतीमध्ये पैसा राहिलेला नाहीये. मुळात दर एकरी शेतीचं जे प्रमाण आहे ते फक्त 4 एकर आहे आपल्याकडे. मग त्या 4 एकरामध्ये सरासरी 4 एकरापेक्षा कमी असलेले प्रचंड आहे, पण सरासरी 4 एकर आहे. 4 एकरामधली शेती ही फायदेशीर होऊ शकत नाही. तो शेतकरी 4 एकर मला फार स्वतःच्या कुटुंबाचं वर्षभराचं तांदूळ वगैरे जे काही असेल ते पिकवू शकतो. त्याला बाकीच्यासाठी पैशावरती जगावंच लागतं, पैशाची गरज लागते. तो पैसा काही शेतीमधनं येत नाही. मग त्यापेक्षा तो शेती फुंकून टाकतो, विकून टाकतो, त्याचं कन्व्हर्जन होतं. मी गोव्यामध्ये काय काय घडलं गेल्या काही कित्येक वर्षांमध्ये 90-95 जेव्हा मी गोव्यामध्ये होतो त्या आठवड्यातल्या 2 बातम्या माझ्या अशा असायच्या की शेतीची जमीन एकदम बिल्डिंगसाठी कन्व्हर्जन झालेली होती. कारण का त्याच्यातनं पैसा मिळत नाही त्याला, आणि मग त्याच्यातनं अतिशय मोठ्या प्रमाणावरती पैसा हा बिल्डर कम्युनिटीला घरं बांधून मिळत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कन्व्हर्जन होतं. पण त्यातनं धोका लक्षात घ्या, शेतीची जमीनच आकसत चाललेली आहे. आणि जर तुम्हाला आता 2 घटकांमुळे आपले आयातीचा खर्च वाढतो, फक्त 2 घटकांमुळे. कुठले 2 घटक? अर्थातच पहिलं तेल. 82% तेल आयात करतो आणि डॉलरमध्ये त्याचे पैसे द्यावे लागतात, त्यामुळे आपल्या परकीय चलनाचा खर्च वाढतो. भारतामध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची चालू खात्यातील तूट फक्त 2 घटकांमुळे वाढते, एक तेल आणि दुसरं सोनं. आता गोव्यातल्या मंडळींना, विशेषतः महिला वर्गाला, सोन्याचं महत्व मी सांगायची गरजच नाहीये. अतिशय आवडीचा विषय असतो सगळ्यांमध्ये तो. पण सोनं हा भारत सरकारच्या साठीचा सगळ्यात मोठा खर्चाचा भाग आहे. त्यामुळे या घटकाकडे आपण लक्ष ठेवायला हवं. शेती नसेल, हे उत्पन्नाचं काय करणार आहोत आपण, त्यातनं किती पैसा हाताला लागणार आहे, हे त्याचं पूर्णपणे भीतीदायक परिस्थिती होऊ शकते. प्रत्येक गोष्ट शेवटी आयात आपल्याला करावी लागणार. अमेरिकेमध्ये जसं झालं, मेक्सिकोमधनं बटाटे येतात, आणखी कुठल्या शेजारच्या व्हेनेझुएलामधनं मिरच्या येतात, आणखी कुठल्या तिसऱ्या देशांमधनं कोथिंबीर येते, सायप्रसमधनं भाज्या येतात. तसं भारताला करावं लागेल की काय, हा एक महत्वाचा भीतीचा मुद्दा आहे, तो आपण लक्षात घ्यायला हवा. आणि अमेरिकेला ते परवडतं, कारण जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त 5% लोक अमेरिकेमध्ये राहतात, पण जगाच्या औद्योगिक उत्पादनातलं 27% उत्पन्न त्या देशामधनं येतं. 5% लोकांच्या देशामधनं, त्याची लोकसंख्या 35 कोटी वगैरे पण नसेल, आणि हा 125 कोटींचा देश आहे. 125 कोटी लोकांना तोंडाला भाजी जर मिळणार नसेल, शेतीत जर उत्पन्न होणार नसेल, तर किती गंभीर परिस्थिती होईल. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचा हे एक मोठा आव्हान. चौथा महत्वाचा मुद्दा, कामगार कायद्यातल्या सुधारणा. आता हा आपल्याला काय पडलंय असं काही जणांना वाटू शकेल. हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. इथे खूप काही उद्योग क्षेत्राशी संबंधित माणसं असतील, त्यांना कळेल की हे किती महत्वाचं आहे. कारण कारखाना सुरू करण्याच्या अधिकारा इतकंच कारखाना बंद करण्याचा अधिकार उद्योजकाला असणं खूप महत्वाचं असतं. या सरकारने एक चांगलं काम केलं, बँक्रप्सी कोड आणला, पण त्याच्याशिवाय आपल्याकडे उद्योगांची गंभीर परिस्थिती होते. कामगारांना, आणि आम्ही विशेषतः ज्याला इंग्रजीमध्ये हायर अँड फायर पॉलिसी म्हणतात, ती आपल्याला राबवता येत नाही. कारण कामगारांना काय, आता महाराष्ट्रासारख्या ठिकाणी काय आहे, 50 पेक्षा जास्त जर कामगार असतील तर त्याला कारखाना सहज बंद करता येत नाही, तर सरकारची परवानगी लागते. आता सरकारचा काय संबंध आहे याच्यामध्ये? सरकार कधीच परवानगी देत नाही. कुठल्याच गोष्टीसाठी सरकार परवानगी देतं किंवा देत नाही हा सरळ व्यवहार कधीच नसतो. आणि त्याच्यामध्ये पदर असतात, आर्थिक पदर असतात, पण ते आहे ते त्याला हात घालणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यातला परत गमतीचा भाग असा की कडवे डावे, CPIM, CPI वगैरे वगैरे हे सगळे असतील ते, आणि कडवे उजवे, मग संघाच्या संबंधित काही कामगार संघटना असतील, या दोघांचं या विषयावर एकमत आहे. म्हणजे असं एवढ्या टोकाच्या विचारांच्या माणसांचं एका घटकावर कुठलं एकमत असेल तर या विषयावरती एकमत. आणि ते एकमत काय, कामगार कायदा सुधारणा होताच कामा नये, म्हणजे हाळूनच पाडायला हव्यात. कारण ज्या क्षणाला कामगार कायद्यामध्ये सुधारणा करू, त्या क्षणाला कामगारांच्या पोटावरती गदा येईल. अशा स्वरूपाची एक बंपक तत्वज्ञान आपल्याकडे खूप रुजलेलं आहे. त्याच्यामुळे ते गिरणी कामगारांचा संप 10 वर्ष चालला, काही पैसे त्यांना मिळाले नाही. त्या गिरण्यांच्या जागी मोठमोठे मॉल वगैरे राहिले, गिरणी मालकांचं फक्त भलं झालं. मुद्दा त्यातला असा आहे की कामगार कायद्यात जर व्यवस्थित सुधारणा केल्या, उद्योगाच्या आर्थिक परिस्थितीवर आधारित त्याचं वेतन असेल किंवा त्याच्या बंद करण्याची सुविधा असेल, ती जर दिली तर अर्थातच हा मोठा मुद्दा असू शकेल. कारण परदेशी कंपन्या यायलाच तयार नाही आहेत आपल्याकडे, त्या याला तयार नाही. त्याच्यातला कामगार कायदा हा जसा एक महत्वाचा घटक आहे, तसाच मुद्दा पुढचा तो म्हणजे आपले कायदे.
हा आपला एकमेव देश असा असेल, किंवा तुलनाच करायची तर इथिओपिया वगैरे असं असू शकेल. काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य, की आपला देश हा महासत्ता होऊ घातलेला आहे, स्वप्न बघतो आहे, तो देश पूर्वलक्षी प्रभावानं कर घेतो. हा भयानक प्रकार आहे. तुम्हाला पटकन काही जणांना ते लक्षात आलं नसेल पूर्वलक्षी प्रभावाने काय. आता इथे ज्येष्ठ मंडळी बरीच आहेत माझ्यापेक्षा, समजा 70 वर्षाचे कोणीतरी इथे गृहस्थ आहेत, त्यांना ते ज्या शाळेमध्ये शिकत होते त्या शाळेत समजा आज पत्र आलं, तुम्ही 64 साली मॉन्टेसरीला होतात, 64 ते काय 74 किंवा आणखी कुठली तरी 10 वर्ष तुम्ही त्या शाळेमध्ये होतात, तर आम्ही पूर्वलक्षी प्रभावानं फी वाढवत आहोत, सबब पैसे द्या आम्हाला. आलं तर आपण असेच प्रतिक्रिया देऊ ना, हसण्यावरच देऊ ना. तसंच आपल्याकडे कर कायद्याच्या बाबतीत झालेलं आहे. भारत सरकारनं प्रणब मुखर्जींचं पाप ते, आणि ते कुठल्याच सरकारनं दूर केलेलं नाही. अर्थमंत्री असताना प्रणब मुखर्जी यांनी का ते अतिशय वाईट गोष्ट केली. ती काय वाईट गोष्ट होती, तर 1964 सालापासून बँकांच्या कर तपासणीचे अधिकार सरकारनं स्वतःकडे घेतले. 64 सालापासून पूर्वलक्षी प्रभाव. सगळ्यात मोठा फटका कोणाला बसला, व्होडाफोनला. आपल्या सगळ्यांना माहिती असेल. सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते प्रकरण गेलं. सर्वोच्च न्यायालयाने त्या कंपनीच्या बाजूने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालय कंपनीच्या बाजूने निर्णय देऊन सुद्धा सरकार बदललं नाही. मनमोहन सिंग गेले, नरेंद्र मोदी आले. नरेंद्र मोदी यांनी पहिल्या 3 परदेश दौऱ्यांमध्ये आश्वासन दिलं, पूर्वलक्षी प्रभावाने आम्ही कर रचना काढून टाकू. ती काही प्रमाणात अजूनही तशीच आहे. आपल्याकडे परदेशी गुंतवणुकीला यायला ती भीती वाटते. नवीन आली तर एक वेळ ठीक आहे, पण जुन्या कंपन्यांचं काय, 64 सालापासून जर कोणी कर मागितला तर कसं होणार आहे ते. त्या व्होडाफोननी जे आंतरराष्ट्रीय लवादामध्ये तो प्रकरण नेलं ते, आणि त्या बाबतीमध्ये आपली खूप बदनामी झाली. त्यामुळे हा एक मुद्दा महत्वाचा ठरतो. पुढचा मुद्दा तोही तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही ज्या राज्यामध्ये आहात, मी ज्या राज्यामध्ये आहे, त्या राज्यांची परिस्थिती काय मी सांगायची गरज नाही. राज्यांचा कर्जबाजारीपणा आजच्या घडीला केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची जेवढी गती किंवा संकट तेवढं नाहीये, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं संकट हे राज्यांच्या अर्थसंकल्पावरती. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जे उद्योग प्रवण, उद्योगशील आणि एकदम उद्योगशील अशा स्वरूपाचं राज्य आहे, त्या राज्यामध्ये जवळपास 4.5 लाख कोटी रुपये राज्यावरती कर्ज आहे. म्हणजे महाराष्ट्रात जन्माला येणारा प्रत्येक मुलगा जन्माला येताना 25-30 हजाराचं कर्ज डोक्यावर घेऊन येतो. राज्य देणार कुठली, राज्यांकडे पैसा नाहीये. आणि तुम्ही एक पुढचा मुद्दा याच्याशी संबंधित आहे, तुम्हाला सगळ्यांना त्याच्याविषयी मला सांगायला आवडेल. महत्वाचा मुद्दा आहे, कारण त्या विषयावर मी अनेक जणांशी बोललो, अनेक जणांशी कार्यक्रमात चर्चेमध्ये सहभाग घेतला. तो म्हणजे अर्थातच जीएसटी. जीएसटी अतिशय उत्तम कर आहे. जीएसटी सारखा आधुनिक कर जगामध्ये दुसरा कुठला नाहीये. पण त्यातला पण असा की जीएसटी हा, त्याला फेडरल स्ट्रक्चर म्हणतात, संघराज्यीय व्यवस्था म्हणतात, अशा ठिकाणी कधीही आणला जात नाही. म्हणजे अमेरिकेमध्ये जीएसटी नाही, 50 राज्य आहे, कारण 50 राज्यांच्या उत्पन्नाचं साधन वेगळं आहे, त्यांची कर रचना वेगळी आहे, त्या पद्धतीने त्याचे मापदंड त्यांना उत्पन्नाचे लावले जातात. पण आपण संघराज्य 34 राज्य आहे, 30+4 केंद्रशासित प्रदेश वगैरे पकडलं तर अशा राज्यामध्ये, अशा देशामध्ये जीएसटी आणला. पण तो आणताना आपल्याला कल्पना नसेल की एक जीएसटी नाही, आपले 30 जीएसटी आहे. राज्याचा जीएसटी, राज्याचा केंद्राचा सेंट्रल सेल्स टॅक्स आणि राज्याचा सेल्स टॅक्स. आता कोणी हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की 2 कर दिसतात आपल्याला, एक सीएसटी आणि एक स्टेट एसटी. तर ही रचना, त्याच्यामुळे झालंय कसं की जीएसटी हा केंद्रीय कर आहे. म्हणजे जीएसटीच्या व्यवस्थेमध्ये सगळा करातनं येणारा महसूल हा केंद्र सरकारच्या ताटामध्ये पडतो. आणि मग केंद्र सरकार उचलून तुझे 10 रुपये घे, तुला 20 रुपये घे, तुला 25 रुपये घे, किंवा असे राज्यांना त्या पद्धतीने वाटतात. त्याच्यामुळे समस्या अशी की त्या राज्यांकडे उत्पन्नाची साधनच राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे राज्यांनी करायचं काय, म्हणजे आता स्टेट फायनान्स कमिशनचा मध्यंतरी रिपोर्ट आला होता, आपल्या काही जणांनी वाचला असेल. राज्यांना उत्पन्नाची साधनं कशी द्यायची आता, कारण जीएसटी आल्यामुळे कर रचना एकदम मर्यादित ठरते. सेल्स टॅक्स तुम्ही लावू शकत नाही, कारण आता जीएसटी आलेला आहे. मग प्रॉपर्टी टॅक्स एक फक्त राहिला. ऑक्ट्रॉय होता, तो गेला. आता ऑक्ट्रॉय जायलाच हवा होता. युरोप मधल्या 27 देशांमध्ये तुम्ही सलग इकडून तिकडे 27 देशात सलग फिरू शकता. पण मुंबई ते दिल्ली गेला, तुम्हाला 82 ठिकाणी कर भरावा लागला, 82. त्यामुळे जीएसटीचा भाग हा यायलाच हवा होता. पण तो अशा स्वरूपाचा आल्यामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आणि देशाचा आकार हा खंडप्राय आहे. जीएसटी समितीमध्ये 2-3 माझे मित्र आहेत, जवळचे अर्थमंत्री वेगवेगळ्या 3 राज्यांचे.
ते सांगायचे की बऱ्याच वेळा आमच्या सुरुवातीला कशात जायचा, तर एक राज्याचा म्हणाले की नाही तांदूळाला किमान करामध्ये आपण ठेवूया, तर पंजाबला ओरडायचा अरे तुम्ही साऊथला तुम्हाला तांदूळ हवा, गहू किमान करामध्ये हवा, आम्ही गहू खातो म्हणून. देशाचं स्वरूप आपलं असं आहे की प्रत्येक राज्याचा सवयीचा जो एक पोत आहे, खाण्याच्या सवयी असतील, जगण्याच्या सवयी असतील, या वेगळ्या आहेत, पण त्या एकत्र बांधून हा असा कर आणणं हे त्यावेळेला भयानक मोठं एक प्रचंड प्रमाणावर भीतीदायक वातावरण निर्माण करणारं होतं. आणि तो सुद्धा जीएसटी आला तो कधी आला, ज्याच्या आधी गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तो एक भयानक प्रकार आपल्या देशाने पाहिला. त्या रात्री एकदम 500 आणि 1000च्या नोटा कागद का तुकडा होऊन गेल्या. याच्या इतका विनोदी निर्णय दुसरा कुठलाही देश घेऊ शकत नाही. निश्चलनीकरण हा एक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धक्का देणारा फक्त निर्णय होता. त्याच्यातनं काहीही भलं होऊ शकत नाही, कारण काळा पैसा काढण्यासाठी निश्चलनीकरण घेतलं असं सांगितलं जातं. पण काळा पैसा असा साठवून ठेवलेला आहे आणि तो लगेच काढल्यामुळे तो धुवून घेतला गेला वगैरे असं कधी होऊ शकत नाही. पैसा ही प्रक्रिया असते. काळा पैसा एक 100 रुपयाची नोट असेल, आपण हॉटेलवाल्याला दिली, हॉटेलवाल्याने टॅक्स भरला नसेल तर ती काळ्या पैशामध्ये रूपांतर होते. आपण पगारातने आपल्याला दिलेली 100 रुपयाची ती नोट असते, हॉटेलवाल्याला दिली की ते काळ्या पैशात रूपांतर होते. पण तीच 100 रुपयाची नोट तू मुलाच्या शाळेसाठी फीसाठी जेव्हा भरली तेव्हा ती पांढरी होते. त्यामुळे काळा पैसा आणि पांढरा पैसा या प्रक्रियेचा फक्त भाग आहे. तो एका झटक्यातल्या निर्णयामुळे कधीही दूर होऊ शकत नाही. त्या दिवशी पहिल्या दिवसापासून मी ही भूमिका घेतलेली होती, मांडलेली होती. प्रचंड शिवाशाप लोकांच्या पडले, कारण लोकांना असं वाटत होतं की खूप चांगलं झालं याच्यामध्ये आणि काय फार थोर निर्णय वगैरे वगैरे. हास्यास्पद निर्णय हा होता. 87% चलन तुम्ही देशातलं एका दिवसात जेव्हा धाडकन काढून घेता तेव्हा देश हा अपंगच होतो. आणि एवढं करता परत नंतर नोटांचे आकारही बदलतात. त्याची तरी काय गरज होती? एटीएमचं रिकॅलिब्रेशन करावं लागलं. हे सगळं टाळता येण्यासारखं होतं. आणि या सगळ्या निर्णयामधनं 15,98,000 कोटी रुपये हे पूर्णपणे चलनातनं गेले. सरकारला वाटत होतं की त्याच्या काही नोटा परत येतील. आपण सगळ्याच्या काही 500च्या 1000च्या ज्या नोटा आहेत काळ्याच्या पांढऱ्या, कारण आपल्याकडचा पैसा जरी काळा नव्हता तरी तो सरकार दरबारी भरावा लागला, कारण त्या नोटा रद्द झाल्या. त्याच्यातनं 3-3.5 लाख कोटी रुपये मिळतील. आणि मग त्या आपल्या बँकांसाठी जे काही वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत त्या बँकांमध्ये दारिद्र्य रेषेखालच्या लोकांसाठी हा पैसा वापरता येईल. पण ती गंमत झाली भयंकर. रिझर्व्ह बँकेची ऑगस्ट महिन्यात जो रिपोर्ट आला तो असं सांगतो की 15,98,000 कोटी मधल्या 99.99% पैसे परत आले. त्याच्यानंतर जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा एक 7 संपादक रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना भेटलेले होते. खूप अनौपचारिक चर्चा होती. मी होतो, हा काय बातमीत छापायचा भाग नव्हता. पण बरेच दिवस पैसे किती परत आले हेच बँका सांगत नव्हत्या. रिझर्व्ह बँकेकडे किती पैसा परत आला, इकडे किती परत आला सांगितलंच जात नव्हतं. का तर मोजून व्हायचंय, नोटा मोजून व्हायचंय, यंत्र अमुक करत नाहीत, काय यंत्र कमी पडतायत वगैरे वगैरे. पण त्यातलं खरं कारण असं होतं की धक्कादायक आहे आपल्यासारख्या देशासाठी, तर अतिशय धक्कादायक आहे. जेवढा पैसा रद्द केला, जवळपास 16 लाख कोटी रुपये जर रद्द झाले असतील तर रिझर्व्ह बँकेला एका टप्प्यावरती अशी भीती वाटली आणि ती भीती सरकारपर्यंत व्यक्त केली गेली. कारण त्यावेळेला ते सगळं बातमीदारीसाठी मी ते गेलो होतो, मुंबई दिल्ली फिरत होतो, ते सगळं लिहिलं सुद्धा मी त्यावेळेला की परत आलेला पैसा 16 लाख कोटी रुपये आपण रद्द केले, नोटा रद्द केल्या, पण परत आलेला पैसा कदाचित 17 लाख कोटी रुपये असू शकेल. तर हे एका ठिकाणी मी व्याख्यान देताना म्हटलं की हे कसं आहे, हे हा इतका अतर्क आणि गमतीशीर प्रकार आहे की आईनी सकाळी शाळेत जाताना 2 मुलं सोडली, शाळेत गेली ती, आणि परत येताना 4 आली एक. हे जितकं भयानक विनोदी अति म्हणजे काय म्हणायचं ते म्हणा तसं आहे, तसा हा प्रकार आहे. याच्यातनं कधीही कुठल्याही देशामध्ये असा प्रकार होऊ शकत नाही. 1964 साली अमेरिकेने निर्णय घेतला, 64 साली, की काय घेतला निर्णय, तर $100 वरती एकही नोट आम्ही छापणार नाही. 64 साली घेतलेला निर्णय आज तागायत अमेरिकेने तो पाळलेला आहे. या सरकारने 1000च्या नोटा रद्द केल्या, 2000च्या आणल्या. म्हणजे मंत्रालयामध्ये कुठल्या कामासाठी पूर्वी 1000 रुपयाची नोट दिली की पटकन काम व्हायचं तर 2000 द्यावे लागतात. त्यामुळे हा जो प्रकार आहे, गोल्डमॅन सॅक नावाच्या जगातल्या सगळ्यात बलाढ्य बँकेमध्ये न्यूयॉर्कला एक खूप जवळचा मित्र माझा उच्च पदावरती आहे, त्याच्याशी या निर्णयानंतर एक 15-20 दिवसांनी बोलत होतो. त्याने खूप छान वाक्य सांगितलं. तो म्हणाला की तुम्ही आपल्या स्वतः अनिवासी भारतीय अमेरिकेचा नागरिक आहे,
रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स म्हणाला तुम्ही, आपण बदलू शकत नाही. कामगार कायदे बदलू शकत नाही. त्याच्यावरती जाऊन म्हणाला हे असते निश्चलनीकरणासारखे निर्णय घेतोय. काय चाललंय काय आपल्या देशामध्ये असं तो म्हणाला. त्याच्यानंतरचं वाक्य खूप छान होतं, इंडिया स्टोरी इज ओव्हर. तुम्हाला भारताला इतकी मोठी सुंदर संधी असताना कधी नव्हे ते गेल्या कित्येक वर्षामध्ये दुष्काळ नाही, चांगला पाऊस पडलेला आहे, पूर नाही, शेतीचं उत्पादन चांगलं झालेलं आहे, अशा वेळेला पटकन काहीतरी करून दाखवू शकतो मी, या नादामध्ये असा निर्णय घेतला जातो. अर्थमंत्र्यांनाही त्याची कल्पना नसते. हे सगळं नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे नक्की नक्की कसा तो निर्णय घेतला गेला ते, आणि हा एवढा मोठा परिणाम होतो. हे खूप अर्थव्यवस्थेला मारक आहे. त्याच्यानंतर जवळपास 1.5 ते 2 वर्ष तरी त्यांनी वेळ द्यायला हवा होता जीएसटी साठी. तो दिला नाही. म्हणजे कंबडतनं 1 लाख इतकी मोठी बसली, तिथनं माणूस उभा राहून सावरतो आणखी 1 लाख म्हणली की जीएसटीची होती. आणि ती इतकी विनोदी आहे की तुम्ही तपशिलात गेलात ना, जीएसटी वरती 1-2 तास मी तपशिलात असं सांगू शकतो. इतके गमतीशीर प्रकार आहेत. तांदूळ, हा तांदूळ आता समजा उदाहरणार्थ XYZ कोहिनूर बासमती काय जे काय असेल असा जर विकला तर तो काय 18% वर्गवारीमध्ये, कारण तो काय ब्रँडेड पॅकेज्ड राईस वगैरे वगैरे अशा स्वरूपाचा आहे. तो जर सुटा विकला पोत्यामधनं 5% आहे. तुम्हाला खोटं वाटेल, जीएसटी नंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये देशातल्या अन्न उद्योगामधल्या 33 कंपन्यांनी ब्रँडिंग आपलं कॅन्सल करायसाठी अर्ज केला. पोत्यातनं विकला 5%, पिशवीतनं विकला 18%. जीएसटी असं कधी नसतो. आपल्यापैकी अनेक जण जगात परदेशात गेले असतील. सिंगापूर असेल, सिंगापूरमध्ये जीएसटी आहे, इंग्लंडमध्ये जीएसटी, 2च कराचे दर आहेत. कॅनडामध्ये जीएसटी आहे, अमेरिकेमध्ये जीएसटी नाही, ब्राझीलमध्ये जीएसटी आहे. सिंगापूरमध्ये रस्त्यावरच्या टपरीमध्ये तुम्ही चहा प्या किंवा 7 स्टार 7 तारांकित हॉटेलामध्ये चहा प्या, जीएसटी एकच 7%. त्याच्यामुळे झालंय कसं त्या देशामध्ये की दर बदलत नाहीत ना. आता तुम्ही इथे पाण्याची बाटली घेतली काय 15-12 रुपयाला पडेल, पण ती जर एअरपोर्टला घेतली किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये घेतली तर 100 रुपयापर्यंत जाते. जीएसटी आल्यानंतर हे सगळं एकत्र व्हायला हवं होतं, कर रचना समान व्हायला हवी होती, ती झालेलीच नाहीये. जीएसटी हा अतिशय एका अर्थाने जरा डिस्रप्शन म्हणतात, हा व्यवस्थेला व्यत्यय आणणारा कर झालेला आहे. अजून त्याच्यामधनं त्याचं क्लासिफिकेशनचे गोंधळ मोठ्या प्रमाणावरती आहे. त्या जीएसटी आल्यानंतर जवळपास 30-32 वेगवेगळ्या कररचनांमध्ये बदल केले गेले आणि कररचना ही इररेस्पेक्टिव्ह ऑफ अशी असायला हवी. आपल्याकडे तशी नसते. तुम्हाला किती गमतीशीर आहे, तुम्हाला खोटं वाटेल, शॅम्पू हा जर मोठ्या म्हणजे हा या सरकारचा नाही, आधीच्या सरकारने घेतलं. सगळे सरकार अशा विरोधी निर्णयामध्ये सारखीच असतात. मला हा फक्त मुद्दा मांडायला, हे चांगले ते वाईट, ते चांगले हे वाईट असा दुजाभाव करायचा आपण काहीच करत नाही. सर्व धर्म समभाव, तसं सर्व सरकार समभाव या बाबतीमध्ये. चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांनी तो निर्णय घेतला. परदेशी बनावटीच्या शॅम्पूला, ब्रँडेड शॅम्पूला, कारण त्यावेळेला सरकारला असं वाटलं की शॅम्पू फक्त श्रीमंत घरातल्या, उच्च मध्यमवर्गीय घरातल्या बायकाच फक्त वापरतात, तो महाग असायला हवा. 114-115% त्याला टॅक्स लावला, त्याने अबकारी कर लावला. आणि त्याने अट काय घातली, किती म्हणजे मराठीमध्ये ती पुन्हा म्हणे त्याचा सांगतो ती या निवेदनानंतर, किती तो हास्यास्पद, किती छिद्र ठेवतो आपण निर्णय घ्यामध्ये. तो निर्णय असा घेतल्यानंतर की ब्रँडेड काय ज्या कुठल्या परदेशी मोठ्या कंपन्या असतील त्यांचा शॅम्पू तुम्ही घ्यायला गेलात 114% तुम्हाला कर लागेल. पण तोच जर शॅम्पू 5 लाखापर्यंत उलाढाल असलेल्या कंपनीमध्ये बनला, तिला फक्त 10% लागेल. तुम्हाला खोटे वाटेल मी सांगतो, तर मला म्हणजे विश्वास नसेल तर तपशील तपासून बघा. तामिळनाडूमध्ये, अर्थमंत्र्यांच्या राज्यामध्ये घरोघर शॅम्पू निर्मितीचे कारखाने तयार झाले आणि सगळ्यांची उलाढाल 4 लाख 99,000. 5 लाख झाली की 115% लागणार कर. 4 लाखात 5 लाखाच्या खाली झाली तर त्याच कंपन्या या लोकांकडनं शॅम्पू बनवून घेत होत्या, वितरण करत होत्या. पण नाही, तो बाटलीमध्ये अमुक ठिकाणी बनलेला असला की वेगळी कररचना. असं नसतं कधी. हे असं आपल्या देशामध्ये होतं कारण आपण नागरिक याच्यामध्ये रसच घेत नाही. मला जो मुद्दा मगासपासून मांडतोय, रस घ्यायला हवा की
पिशवीमधला तांदूळ पोत्यामधनं आला तर कर वेगळा का, हा प्रश्न पडायला हवा आपल्याला. पण तो पडत नाही. तो पडत नसल्यामुळे आपण आपल्या राज्यकर्त्यांना तो विचारत नाही. त्याच्यामुळे त्यांचं फावतं आणि आपण वाटेल त्या गमतीशीर निर्णयांना सामोरं जात असतो. जीएसटीने अशी खूप मोठी निर्णय घेतले. आता खरं म्हणजे हा पण प्रश्न सरकारला विचारायला हवा होता की निवडणुकीच्या आधीच बरोबर खाकऱ्यावरचा जीएसटी कसा काय कमी होतो. खाकरा काय सर्वदेशीय उत्पादन नाहीये की गोव्यामध्ये खाकरा बनलाय, तामिळनाडूमध्ये खाकरा बनलाय किंवा केरळचा नारळाचा खाकरा बनलेला आहे केरळचा, असं नाहीये. खाकरा हा विशिष्ट प्रदेशातला पदार्थ आहे. तो प्रदेश गुजरात आहे. त्या गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळेला एकदम खाकऱ्यावरचा कर कमी केला जातो. हे असले मुद्दे हे खूप मोठ्या प्रमाणावरती घडतात. त्याच्यामुळे आपल्या नियमांवरती बड्या गुंतवणूकदारांचा विश्वास नसतो. खूप अपारदर्शी पद्धतीने घेतलं जातं. कोणीही सरकारला विचारलं नाही की अचानक निवडणुकीच्या आधी खाकरा का कमी करावा असा वाटतो. असं काय मोठं घडलं की खाकरा एकदम मधुर आहे, प्रत्येक भारतातल्या नागरिकांनी सकाळी उठल्या उठल्या खाकरा आणि दही खावं, असं काही सरकारला इच्छा निर्माण झाली का. नाही, पण ते तिथे निवडणूक आहे आम्ही कमी केला. हे मोठं धोकादायक आहे. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला हवा. आणि नंतरचा एक 7वा-8वा मुद्दा तो आपण ज्याच्याशी पुन्हा एकदा आता सगळ्याच मुद्द्यांशी तुमचा आमचा संबंध आहे. तो पुढचा मुद्दा म्हणजे चलनवाढ, ज्याला इन्फ्लेशन म्हणतात. आता सर्वसाधारणपणे जेव्हा गुंतवणुकीविषयी किंवा आर्थिक विषयी प्रश्न निर्माण होतात, चर्चा वगैरे होते, जेव्हा प्रश्नोत्तराचं सत्र असतं, तर प्रत्येक नागरिकाकडनं एक प्रश्न, बऱ्याच नागरिकांकडनं एक प्रश्न येतो, महागाई कमी कधी होईल. हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो. खरं म्हणजे महागाई कमी व्हायला नको. महागाई कमी होणं म्हणजे आपलं अनैसर्गिक कारणाने वजन कमी होणं किंवा अनैसर्गिक कारणाने उंची कमी होणं इतकं गंभीर आहे. तर प्रश्न किंवा मुद्दा त्यातला असा आहे की आपलं उत्पन्न वाढायला हवं. उत्पन्नातली दरी आणि खर्च करण्याची क्षमता यातला जो अंतर असेल ते चलनवाढ यांनी मोजलं जातं. सध्या ती साधारण 5 कालचाच ताज्या आकडेवारीचा भाग आहे, 5.27% चलनवाढ झालेली आहे. 100 रुपये तुम्ही आता जर गेला तर त्याचं मूल्य पुढच्या काही दिवसांमध्ये 95 रुपये, 94 रुपये 46 पैसे होऊ शकेल. कारण का 5-5.5% चलनवाढ आहे. रुपयाची किंमत कमी झालेली असते. चलनवाढीकडे आपण लक्ष देत नाही. चलनवाढ काही प्रमाणात स्वागतार्हच असते, कारण ते अर्थव्यवस्थेला असलेल्या गतीचं निदर्शक असतं. अर्थव्यवस्था वाढतीये, अर्थव्यवस्था मोठी होतीये म्हणून चलनवाढ होतीये, हा त्यातला निदर्शक असतो. किती व्हावी हा फक्त मर्यादा महत्वाचा मुद्दा असतो. त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. ज्या वेळेला ती 5 वरनं पुढे जाते आणि 10च्या आसपास जेव्हा जाते तेव्हा आपल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यामध्ये धोक्याची घंटा गणगण वाजायला हवी. कारण तो ज्याला टिपिंग पॉईंट म्हणतात तो संकटाचा मुद्दा आहे. आणि गंमत वाटेल तुम्हाला, अनेक देश या चलनवाढीच्या माऱ्यामुळे किंवा त्रासामुळे मोडकळीस आलेले. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण तुम्हाला जर ऐकायचं असेल ना तर जरूर त्या देशाची कहाणी वाचा तुम्ही. त्या देशाचं नाव झिम्बाब्वे. आपली 5.27-28% चलनवाढ झालेली आहे. झिम्बाब्वेमध्ये गेल्या वर्षी चलनवाढीचं प्रमाण किती होतं? 1.25 लाख. म्हणजे एक दुधाची पिशवी घ्यायची किंवा एक पाव घ्यायचा झाला तर तिथल्या नागरिकांना पोतभर पैसे घेऊन जावे लागायचे. कारण चलनाचं किंमतच गेली, मूल्यच गेलं. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली सगळी. त्यामुळे चलनवाढ हा मुद्दा फार महत्वाचा असतो. मनमोहन सिंग सरकारच्या काळात ज्या काळात आपल्याला राग आला, आपण कृपा करून हे सगळे मुद्दे लक्षात घ्या. कारण का तर आपले सरकारचे राग लोभाचे मुद्दे आपण म्हणतो यामुळे चांगलं काम झालं किंवा या अमुकमुळे सरकार चांगलं आहे किंवा हे सरकार चांगलं काम करतंय, त्याच्या मागचं खरं कारण हे अर्थकारण असतं. 14% इन्फ्लेशन होतं मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये. 14%नी दरवाढ होत होती. त्याचा फटका आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेला बसला. तो राग आपण मतपत्रिकेतनं व्यक्त केला. आपल्याला सांगता आलं नाही, कारण मगाशी जसा शब्द वापरला तसा रातांधळेपणा आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सरकार अर्थांधळेपणा आहे. हे लक्षात आलं नाही. 14% अर्थव्यवस्थेला जर मागे आपण रुपयाची किंमत, 100 रुपयाची किंमत इतकी कमी जर होणार असेल तर आपण, आणि हे किती गंभीर आहे, पुन्हा एकदा पार्ल्याचा दाखला देतो. कारण पार्ल्यात खूप शहाणे आणि विद्वान राहतात असं आपलं सगळ्यांचा समज आहे. माझा पण आहेच, कारण त्यामुळे खूप कार्यक्रमाला जावं लागतं पार्ल्याला. तर तिथे आमचा गुंतवणुकीचा सल्ला होता
आणि मग त्या सल्ल्याच्या कार्यक्रमामध्ये आमच्यातला एक तज्ज्ञ बोलताना मी असं म्हणालो की त्या लोकांनी आता पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग, गुंतवणुकीवरती परतावे शोधण्याचे मार्ग शोधायला हवे. नुसतेच बँकांमध्ये एफडी ठेवून काही फार हाताला लागत नाही, पैशाची काही फारशी गती निर्माण होत नाही. त्यामुळे तुम्ही मार्केट, म्युच्युअल फंड वगैरे वगैरे असं काहीतरी असा तो विषय होता. तर त्यानंतर एक शिक्षिका उभारली आला. तर ते शिक्षिका होत्या म्हणून मला हा मुद्दा जास्त लक्षात आहे. अगदी तो मला त्यांच्या चेहऱ्यासकट हा त्यांचा तो प्रश्न आठवतोय. ते मला म्हणाले की तुम्ही काही काय सांगता, तुम्ही काय म्हणता की पैसे कमी होतात बँकेतल्या एफडी मध्ये. मी ठेवलेले होते 10,000 रुपयाच्या अमुक अमुक एफडी ठेवलेल्या होत्या, 5 वर्षांनी त्याचे 12,000 13,000 अशा पद्धतीनं व्याज आलं. तर ते व्याज आणि चलनवाढ याच्या गतीमधनं, या दोघांच्या फरकामधनं किंबहुना ते 10,000 रुपयाचं मूल्य कमी झालंय हेच कळलं नाही. रुपये वाढले नसतील काय, 4% 5% जे काही व्याज मिळतं ते वाढलं असेल, पण जर चलनवाढ 8-9% असेल तर त्या 4% बँकेतल्या व्याजाने आपल्याला काहीच होऊ शकणार नाही, काहीच फरक पडणार नाही, उलट आपली पैशाची किंमत कमी होणार आहे. त्यामुळे चलनवाढीचा दर हा आपण खूप लक्ष ठेवावा अशा स्वरूपाचा घटक आहे. सहज कळत असतो तो आपल्याला. जसं तेलाच्या दराविषयी सांगितलं तसं या घटकाकडे आपण लक्ष ठेवायला हवं. आणि शेवटचा अतिशय महत्वाचा मुद्दा तरुण वर्ग इथे आहे, तो म्हणजे अर्थातच रोजगार निर्मिती. उद्योग येत नाही, शेती येत नाही. महिंद्रा अँड महिंद्राचा अत्यंत वरिष्ठ अधिकारी मला मध्यंतरी सांगत होता, इथे उद्योग स्थापन करण्यापेक्षा मला दक्षिण आफ्रिकेला कारखाना काढणं सोपं पडतं. कारण का, आता पटकन 8 दिवसात परवानगी मिळते, जे काही परवाने, पर्यावरण, अमुक तमुक तमुक हे सगळं असतं, ते सगळं सांभाळता येतं, फार वेळ लागत नाही. आपल्याकडे तसं होत नाही. मग ते ग्रीन ट्रिब्युनल, अमुक ट्रिब्युनल, अमुक झुमुक असं करत करत मुंबईमध्ये तर 22 परवाने लागतात महाराष्ट्रामध्ये. आता सरकार प्रत्येक प्रयत्न करत असतं की एक खिडकी योजना आणू, 1 विंडो, म्हणजे तिथे एकाच ठिकाणी गेले की सगळे परवाने मिळतील. प्रत्यक्षात होत नाही ते. आता गोव्यात परिस्थिती काय मला माहिती नाही, पण महाराष्ट्रात ती जरूर आहे. ती म्हणजे अशी की महाराष्ट्राचं एका अर्थाने कठोर शब्द आहे, पण त्यातला भावार्थ फक्त लक्षात घ्या, बिहारीकरण झालेलं आहे. म्हणजे कसं, तर एकेका प्रांतात एक एक सुभेदार तयार झालेले आहेत. त्या सुभेदारांची शांत केल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही. पूर्वीच्या काळी समजा कार्य इथे आहेत, त्यांना मी म्हणतो ते जास्त लक्षात येत, किंवा आणखी कोणी महाराष्ट्रातले उद्योगपती असतील, उद्योग ज्यांचे आहेत त्यांना मी काय म्हणतो ते लक्षात येऊ शकेल. पूर्वी असं होतं, म्हणजे मी बातमीदारीत आलो त्यावेळेलापर्यंत 80-85 सालापर्यंत सुद्धा हा प्रकार बघितला की मुख्यमंत्र्यांनी एकदा प्रकल्पाला मंजूर केला की तो प्रकल्प उभा राहतो, काही अडचणी येत नाही, सगळे परवाने वगैरे पडतात. आता तसं होत नाही. आता त्या स्थानिक ग्रामदैवताची सुद्धा शांत करावी लागते, आणि तो इतका तटून बसतो, आणि तो तटून बसलेला तो जो ग्रामदैवत असतो त्याची तक्रार जर राज्यदैवताकडे केली तर राज्यदैवत म्हणतो त्याचं ते तुम्ही बघावं, मला काही सांगू नका. म्हणजे राज्यदैवताला शांत करायचंच, परत ग्रामदैवताला सुद्धा शांत करायचं. तुम्हाला खोटं वाटेल, एल&टीचे नाईक एकदा सांगत होते, मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये एक मोठं स्टेशनचं बांधकामाचं कंत्राट त्यांना मिळालं. अलीकडची गोष्ट आहे, काही वर्षांपूर्वीची गोष्ट. करू नाही शकले. कारण का, तर तिथलं ग्रामदैवत कोणी मी सांगायची गरज नाही, तो अडून बसला. 15 कोटी रुपयाचं माझं वेगळं हिशोब झालाच पाहिजे. आता ज्या लिस्टेड कंपन्या असतात त्यांना इतकं सोपं नसतं पैसे उभे करणं. त्याच्यामध्ये परत परदेशी कंपनीची गुंतवणूक होती. ते महाराष्ट्रामध्ये जसं झालंय तसं देशामध्ये अनेक ठिकाणी आहे. म्हणजे तुम्ही जर पुण्याच्या ग्रामीण भागात तुम्हाला कारखाना सुरू करायचा असेल तर तिथलं ग्रामदैवत कोणी मी सांगायची गरज नाही. नाशिकमधलं ग्रामदैवत सध्या तुरुंगात आहे, पण तरी त्याच्या माणसांना ते शांत करावं लागतं. नगरमध्ये वेगळं ग्रामदैवत आहे, औरंगाबादमध्ये 3-4 ग्रामदैवत आहे, तो एक प्रश्नच असतो परत. आणि खरंच तुम्हाला सांगतो, याच्यामुळे प्रकल्पाची किंमत इतकी वाढते, कारण हे सगळे परत नुसते पैसेही नाही घेणार, ते उद्योगांची, नोकरीला लावणाऱ्यांची यादी पाठवणार, यांना ते नोकरीला लावलं पाहिजे, कॅन्टीनचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्यात कुठल्या तरी माणसाला दिलं पाहिजे, ट्रान्सपोर्टचं कॉन्ट्रॅक्ट द्यायला हवं. हे आधुनिकीकरणाच्या किंवा उदारीकरणाच्या काळामध्ये सुद्धा अजूनही दूर झालेलं नाही. ना खाऊंगा ना खाणे दूंगा अतिशय सुंदर घोषणा आहे, मस्त काळ्या वाटतात, त्यांनी खूप बरं वाटतं त्याच्यामध्ये. पण त्यातला प्रश्न कुठला आलाय, तुम्हाला माझा मुद्दा पटतो का बघा. काही जणांना पटणार नाही, पण काही जणांना निश्चितच पटेल.
ऑगस्टा वेस्टलँडच्या खरेदीमधला भ्रष्टाचार कमी झाला असेल किंवा थांबला असेल, पण इथे बसलेले एखाद दुसरं कोणीतरी सोडलं तर मला नाही वाटत की तुम्ही कधी बाजारात हेलिकॉप्टर घ्यायला गेलात म्हणून. चला 2 हेलिकॉप्टर देता का, खेळण्याची रिमोट कंट्रोलची वगैरे घेतली असतील. प्रश्न कुठला आहे? प्रश्न हा तुम्हा आम्हाला जो दैनंदिन भ्रष्टाचार भेडसावतो त्यातला आहे. देशाच्या संरक्षणासाठी ऑगस्टा वेस्टलँड खरेदीत काय जो भ्रष्टाचार झाला तो सुद्धा आता इटलीच्या कोर्टाने झालाच नाही असं सांगून टाकला. हे गंमतच आहे. म्हणजे आपले भ्रष्टाचार झाला म्हणायचं, टेलिकॉम स्कॅम मध्ये भ्रष्टाचार झाला, 76,000 कोटी गेले म्हणायचं, आणि नंतर म्हणतं ते काय भ्रष्टाचार झालाच नाही. मग ते 76,000 कोटी कुठे गेले हे काय कळतच नाही आपल्याला. असं इतकं गमतीशीर देश आहे ना आपला. आणि या देशाला या सुधारणांच्या मार्गावर नेण्यासाठी ज्या प्रशासकीय सुधारणा केल्या जायला हव्या त्या होत नाहीयेत. तुम्हाला काय अनुभव आहे मला माहिती नाही. इथे मनोहरचं सरकार आहे, इथे वेगळी परिस्थिती असू शकेल, पण ग्रामीण पातळीवरती किंवा स्थानिक पातळीवरती जो भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये फरक पडलेला नाहीये. वरच्या म्हणजे अगदी सर्वोच्च बोफोर्स तोफा घेताना सरकार भ्रष्टाचार करणार नसेल, पण आपण बोफोर्स तोफा घ्यायला जात नाही. आपल्याला ड्रायव्हिंग लायसन किंवा कुठलं पाण्याचं कनेक्शन किंवा असले काहीतरी आपल्या समस्या असतात, बिल्डिंगचं परवाने वगैरे वगैरे, त्याच्यासाठी प्रशासकीय सुधारणा कराव्या लागतात. त्याच्यातला सगळ्यात मोठा वाटा हा 1991 साली मनमोहन सिंगांनी मोठ्या प्रमाणावरती दाणकन करून टाकला. ते अर्थमंत्री होते, नरसिंहराव पंतप्रधान होते. तो त्यांनी काय केला तर त्यांनी परवान्यांची गरजच काढून टाकली. परवान्यांची गरजच नाही. म्हणजे जवळपास त्यांनी 73-74 उद्योग हे ऑटोमॅटिक FDI रूट मध्ये आणले. म्हणजे तुम्ही अमुक क्षेत्रामधला कारखाना काढत असाल तर तुम्हाला सरकारच्या परवान्याची गरजच नाही. आता तो जो भाग आहे, तो जो रेटा आहे, तो आणखी सुधारणा करणं हे जे सरकारचं काम होतं त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने केलेलं नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यातला एक अतिशय चांगला भाग अटल बिहारी सरकारने तो घेतलेला होता निर्णय तो, पण काँग्रेसच्या विरोधामुळे तो मागे घ्यावा लागला. तो अगदी साधा महत्वाचा निर्णय होता की रिटेलमध्ये FDI त्यांना 100% अलाउ करायची होती. किराणा मालाच्या क्षेत्रामध्ये 100% परकीय गुंतवणूक आणायची होती. ते काँग्रेसच्या कोणी विरोध केला काँग्रेसचा त्यावेळेला त्यांची मुलाखत केली होती. त्यावेळेला काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनामा समितीचे प्रमुख होते. त्यांनी असं केल्यानंतर भारतातल्या किराणा मालाच्या क्षेत्रातल्या दुकानदारांच्या पोटावरती पाय येईल म्हणून विरोध केला. आणि ही व्यक्ती म्हणजे मनमोहन सिंग. मनमोहन सिंगांनी विरोध केला त्यावेळेला. मग ते सत्तेवर आले. त्यांना चुकूनच सत्तेवर आले. त्यांना कळलंच नाही आपण सत्तेवर येणार वगैरे. म्हणजे सत्तेवर जातात माणसं ते कळतं, सत्तेवर चुकून येतात हे आपल्याकडे 2000 त्या 4 सालच्या निवडणुकीच्या वेळेला घडलं. त्यामुळे त्यांना तो निर्णय घ्यावा लागला. त्यांची निर्णय घ्यायची इच्छा होती 50% FDI आपण अलाउ करूया रिटेलमध्ये. त्याला तोपर्यंत भाजपा विरोधामध्ये केलेलं होतं. भाजपाने तो निर्णय आणून पाडला. मग ते गेले आणि हे आले. आता कालपर्यंत त्यांनी दुसरा एक निर्णय घेतला, तो सिंगल ब्रँड रिटेलमध्ये 100% FDI अलाउ केले. आता सिंगल ब्रँड रिटेलमध्ये आपल्याकडे 49%ची मर्यादा होती, जी मनमोहन सिंगांनीच तो निर्णय घेतलेला होता. तर सिंगल ब्रँड रिटेल म्हणजे काय? मेट्रो कॅश अँड कॅरी. सिंगल ब्रँड रिटेलचा तुम्हाला काहीच फरक पडत नाही, काहीच उपयोग होत नाही. कारण का तुम्ही काही 100 अंगाची साबणं, म्हणजे तुम्ही स्वतः दुकानदार असाल तर, किंवा तोंडाला लावायची पावडर किंवा मेकअपचे 25-30 सेट असं घ्यायला जात नाही ना. आपल्या गरजा या किराणा दुकानात भागणाऱ्या असतात, ह्या मल्टी ब्रँड रिटेल मधनं होतात. त्याला या सरकारने हातच लावलेला नाही. कालचा तुम्ही निर्णय बघा, 2 दिवसापूर्वी त्यांनी जे मोठे निर्णय जाहीर केले, सिंगल ब्रँड रिटेल 100% अलाव केलेलं आहे. पण बाबा रे, माझा प्रश्न हा मल्टी ब्रँडचा आहे, पण मला त्याची गरज आहे. त्याच्यामुळे माझा दर स्वस्त होतो, कारण किराणा मालाच्या दुकानापेक्षा मल्टी ब्रँड रिटेल मधल्या किमती, कारण इकॉनॉमिक्स ऑफ स्केल म्हणतात त्याला, मोठ्या आकारात जास्त वस्तू विकल्या तर किंमत कमी होते. तर नाही ते नाही करणार आम्ही, कारण का आता ते पॉलिटिकली इनकरेक्ट आहे. त्याच्यामुळे ज्या सुधारणांना हात घालायला हवा होता त्या सुधारणांना या सरकारने लांबणीवर टाकलं. आणि हा या सरकारचा सगळ्यात मोठा दोष असा म्हणता येईल. 2014 साली ज्या वेळेला नरेंद्र मोदी सत्तेवर आले त्यावेळेला त्यांना प्रचंड मताधिक्य होतं, त्यांच्याविषयी प्रचंड चांगली भावना होती, ज्याला हनीमून पिरियड म्हणतात. 1 वर्ष साधारण प्रत्येक सरकारला तो मिळतो. आणि म्हणजे तुम्हाला पोहायला येत नसेल आणि तुम्ही पाण्यामध्ये पडला तर तुम्हाला एक लक्षात येत असेल की एकदा वरती येता येतं आपल्याला. ज्याला पोहायला येतं किंवा नाही येतं, तो पाण्यात पडला की एकदा वरती येतो. तो जर क्षण त्याने साधला नाही तर खालतीच जावं लागतं.
तसं प्रत्येक सरकारला, मनमोहन सिंगांच्या काळामध्ये सुद्धा हा हनीमून पिरियड होता, त्यांना सुद्धा ती संधी मिळालेली होती. पहिल्या त्यांची जी टर्म होती त्याच्यात त्यांनी ती वापरली. दुसऱ्या वेळेला त्यांना संधी मिळाली तेव्हा ह्याचे पाण्यात जेव्हा वर आले तेव्हा ते सोनिया गांधींकडे बघत राहिले आणि देश अख्खाच्या अख्खा खालती गेला आणि अर्थव्यवस्था फार धुळीला मिळाली. या सरकारला सगळ्यात मोठी संधी 2014 मे 2015 मे या कालखंडात होती. त्यावेळेला फक्त त्यांनी चमकदार घोषणा, मोर क्रॉप पर ड्रॉप, सबका साथ सबका काय वगैरे वगैरे अशा खूप छान चमकदार घोषणांमध्ये घालवली. त्यावेळेला जर हे रिफॉर्म्स झाले असते, प्रशासकीय सुधारणा झाल्या असत्या तर अर्थव्यवस्थेसमोरच्या विषयांना आव्हानं काय हे व्याख्यानाचा विषय तुम्हाला आम्हाला ठेवावा लागला नसता. त्याच्या कारण ती आव्हानं दूर झाली असती. ती दुर्दैवाने आता तशी परिस्थिती नाही. ज्याला संधी वाया घालवणं म्हणतात ते या सरकारने केलेलं आहे. आता ती संधी साधू बघताय, पण आता ते होणं अशक्य आहे. कारण पुढचं अख्खं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. मध्य प्रदेशमध्ये निवडणूक आहे, कर्नाटकामध्ये निवडणूक आहेत, राजस्थानमध्ये निवडणुका आहेत. आणि आपल्याकडे असं म्हटलं जातं की गुड इकॉनॉमिक्स इज बॅड पॉलिटिक्स किंवा बॅड इकॉनॉमिक्स इज गुड पॉलिटिक्स. त्यामुळे निवडणुकीच्या आधी कुठलेही महत्वाचे निर्णय, ज्याला सुधारणा म्हणतात, आर्थिक सुधारणा, ते सहसा केले जात नाहीत. तरी सुद्धा त्या सरकारने केल्या तर आपण सगळ्यांनी त्याचं कौतुक करायला हवं. कारण ते राजकीय दृष्ट्या प्रचंड मोठं धारिष्ट्याचं ठरेल. या सरकारने कधी कधी काही काही निर्णयांच्या बाबतीत ते धारिष्ट्य दाखवलेलं आहे, फक्त चुकीच्या ठिकाणी धारिष्ट्य दाखवलं असं मला वाटतं. आणि विशेषतः डिमॉनिटायझेशनचा निर्णय 7व्या मधल्यावर उडी मारण्यामध्ये धारिष्ट्य असतंच, पण मारावी का मुळात हा प्रश्न असतो. तर तशी ती उडी मारली गेलेली आहे. तर यामुळे ही आपली अर्थव्यवस्थेच्या समोरची आव्हानं ही दिवसेंदिवस अधिक जटिल होत जातील. या अर्थसंकल्पामध्ये त्याला हात लावणं हे अरुण जेटली यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. 3.2% त्यांनी फिस्कल डेफिसिट, ज्याला वित्तीय तूट म्हणतात, त्याचा त्यांनी बांधून घेतलेला आहे स्वतःला. ती जर वाढली तर त्यांना मोठं पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्प, पुढच्या वर्षी तर पूर्ण अर्थसंकल्प मांडणार नाही, ते त्याला लेखानुदान म्हणतात, बोट ऑन अकाउंट ते असेल. कारण पुढच्या एप्रिल मे महिन्यामध्ये निवडणुका होतील. आणि या सगळ्याच्या जोडीला ज्या वेळेला आर्थिक गोष्टी जमीनाशा होतात, हा जगाचा इतिहास आहे. म्हणजे फक्त या सरकारच्या बाबतीत मी बोलतोय असं नाही. ज्या वेळेला तुम्हाला आर्थिक निर्णय, आर्थिक धारिष्ट्याच्या कृती करता येत नाही, त्यावेळेला तुम्हाला बाकीच्या कृतींमधनं लोकप्रियता मिळवावी लागते. बाकीच्या कृतींमधनं तुम्हाला माणसं एकत्र करावी लागतात. मग तो गोमांसाचा निर्णय असेल किंवा आणखी कुठल्या तरी मदरसा वगैरे अशा स्वरूपाचा निर्णय असेल, पण या सगळ्याचं मूळ कारण हे अर्थव्यवस्था हेच असतं. आपल्याला सुद्धा लक्षात येईल, एखादा महिना जर तंगीचा गेला तर घरामध्ये आपली चिडचिड झालेली असते, चिडचिड होते आपली, एकदम किरकिर आपण करतो. पोराला धापड, बायकोवरती डाफर, असं सगळं होत असतं. आर्थिक कारण असतं. तसंच देशाचंही होत असतं. आता सगळ्यात जी सध्या चिडचिड होऊ लागली सरकारची, ती या कारणामुळे होऊ लागली की आर्थिक आव्हान गंभीर होत चाललेलं आहे आणि त्याचा एक फटका, एक झटका. आणि कसं असतं, जेव्हा आर्थिक आव्हानं येतात ना, तेव्हा बाकीची संकटं पण अशी पटकन उभी राहतात. 1974 साली आणीबाणीचा काळ तुम्हाला सगळ्यांना त्याच्यानंतरचा आठवत असेल. तो काळ आणि जागतिक मंदी हा एकच काळ आहे. जागतिक मंदी ही इतकी झाली की पुढे त्या बाईंना इथे झेपलं नाही, आणीबाणी वगैरे चा निर्णय घ्यावा लागला. याचा अर्थ हे आणीबाणी आणखी वगैरे असं मला म्हणायचं नाही, सूचित पण करायचं नाही त्याचं, तसं काही सुदैवाने आता होणार नाही. पण आर्थिक निर्णयाच्या मागे ही राजकीय अस्वस्थता होते. काल जे सर्वोच्च न्यायालयाचं जे काही प्रकरण घडलेलं आहे, अशा स्वरूपाच्या घटना घडल्या तर सरकारची निर्णय क्षमता कमी होते, सरकारच्या प्रयत्नांना झटका बसतो. तसे असे झटके हे बसायला लागले की आर्थिक धोरणं ही अधिक तुम्हाला सकारात्मक रेटणं हे शक्य होत नाही. ही एकंदर अशी आपली अर्थव्यवस्थेची परिस्थिती आहे. एक अर्थशास्त्रात आणि अर्थशास्त्राकडे किंवा अर्थविषयक घटनांकडे मला असं वाटतं, मी म्हणजे पूर्णपणे निरपेक्ष या अर्थाने नाही, निरपेक्ष असं काहीच नसतं. मला काही जण म्हणतात की तुम्ही बातमीदारी तटस्थ नसता किंवा लिहिताना तटस्थ नसता. तर तटस्थ कसं असणार हो? तटस्थ फक्त डेड बॉडी असू शकते, त्याला काही मतच नाही याच्याविषयी त्याच्याविषयी. तटस्थ असून चालणारच नाही ना. तटस्थची संकल्पना ती पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे ती भूमिका घ्यावीच लागते, भूमिका घ्यायला हवी. ही अर्थविषयक भूमिका घेताना मला असं वाटतं, माझ्यासारख्याची मनोधारणा की फक्त संख्येला, आकड्यांना महत्व द्यावं अशी असते. त्या आकड्यामागच्या कृतीला मला महत्व द्यावं असं वाटत नाही. आणि केवळ आकड्यांच्या आधारे म्हणून मी आता जे काही विवेचन केलं ते फक्त संख्येच्या आधारे, आकड्यांच्या आधारे केलं. त्याचा राजकीय एकंदर वातावरणाशी किंवा राजकीय भूमिकेशी काहीही संबंध नाही.
कुठलंही सरकार असतं आणि आकडेवारी अशीच असती तरी मी हे असंच बोललो असतो, कारण हल्ली हे आवर्जून सांगावं लागतं. सुरुवातीला ते ध्वनी चित्रफित दाखवली, त्याच्यात माझ्याविषयी बरं बोललं गेलेलं होतं. हल्ली आता बरं ऐकायलाच येत नाही कानावरती, म्हणून त्याचं खालतीमान करून बसलं होतं, कारण जरा टीका केली की एकदम राष्ट्रविरोधीच व्हायला होतं. आणि मी तर गेल्या काही महिन्यामध्ये भरपूरदा पाकिस्तानचा नागरिक वगैरे असे सुद्धा आरोप आलेले आहे. त्यामुळे इथे मी थांबतो. प्रश्नोत्तरं असतील ती आपण मात्र जरूर करूया. 1.25 तास मला दिलेला होता, 7:30 झालेले आहे. ही विषयाची मांडणी करण्यासाठी हे 10 मुद्दे मला महत्त्वाचे वाटत होते, ती मी मांडले. प्रश्नोत्तरं असतील आपण जरूर करूया. आपण सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं. आपले सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. कोटी बुडीत खात्यापैकी घराणेशाहीकडे किती बुडीत खाते आहेत? आता घराणेशाही हा जर शब्द वापरायचा असेल तर तुम्ही अर्थात राजकीय नाही, बिझनेसमॅन. हा अर्थातच आपल्याकडे म्हणजे दुर्दैवाने आपली संस्कृती असं सांगते की गवयाचा मुलगा सुरातच रडतो, त्याला काही गायला यायला पाहिजे असं नाही. तसं उद्योगपतीचा मुलगा आपोआपच उद्योगपती होतो. देशातल्या 34-15 उद्योगांमध्ये बुडीत खात्यातल्या कर्जांपैकी जवळपास 90% कर्ज 34 उद्योगांमध्ये आहे. आणि यातला दुर्दैवाचा भाग असा की हे कर्ज बुडणार आहे हे पूर्णपणे दिसत असताना कर्ज दिली गेलेली आहेत. म्हणजे मग तो विजय मल्ल्या असेल किंवा रुईया सरकार दाखला असेल किंवा अदानींसारखा प्रकल्प असेल, आणि त्यातला तुमचं जर एक कर्ज बुडलं तर तुम्हाला बँका पुढचं कर्ज देणार नाही. आपल्याला सिबिल स्कोअर असतो, आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असेल. आपली पत काय हे आपण बँकांकडनं मोजून घेतो. उद्योगांना तसं नाहीये. उद्योगांचं कर्ज बुडलं तरी त्यांना पुढचं कर्ज दिलं जातं. म्हणूनच मगाशी तो दाखला दिला की म्हणजे मोदी आल्यानंतर पहिलं स्टेट बँकेला एकदम साक्षात्कार काय झाला की गुजरातमधला एक उद्योग फारच कार्यक्षम आहे, ऑस्ट्रेलियामध्ये तो खाणी तयार करतोय, फारच देशासाठी भलं आहे, एकदम 6,000 कोटी देऊन टाकत आहे. हे असे प्रकार हे होतात कारण तुम्हाला अकाउंटेबिलिटीच नाहीये. काही देशाला अकाउंटेबिलिटी ठेवायचीच नाहीये. जर बँकांमध्ये दोष असता तर मग खासगी बँका पण खड्ड्यामध्ये गेल्या असताना. HDFC, येस बँक किंवा आणखी कुठल्या बँक, त्यांचं NPA प्रमाण 2%, 3% पण नाही. आणि सरकारी बँकांचं 24%, 26% होतं. हे काय निदर्शक आहे? कारण तुम्हाला सरकारमधनं फोन करून सांगता येतं ना बँकेच्या चेअरमनला, माझा उद्योगपती मित्र आहे त्याला कर्ज देऊन टाक म्हणून. असं दिलं जातं. मधल्यामध्ये बाकीचेही हात मारतात. त्यामुळे ही घराणेशाही ही आहेच, त्याच्यात काही शंकाच नाही. उद्योगांची घराणेशाही आहे, आपली पण घराणेशाही आहे, आणि ती बँकांच्या नुकसानीची पण घराणेशाही तशीच सुरू आहे. तुम्हाला पाणी प्यायचं असेल लोक विचारतील प्रश्न. 1973 साली मी म्हणतो ना बँकांचं वगैरे, पण आता जे चार्जेस वाढवतात त्याच्यावर सरकार काय नियंत्रण ठेवू शकत नाही. त्याच्यात गंमत अशी आहे, बँकांना त्यांचे पगार देण्यासाठी किंवा त्यांची एकंदर त्यांचा संसार चालवण्यासाठी पैसा येणं फार कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे मिनिमम अकाउंटचे चार्जेस त्यांनी वाढवले. त्याचं कारण असं की क्रेडिट ऑफटेक ज्याला म्हणतात ना, कर्ज देण्याचं प्रमाण काल पहिल्यांदा गेल्या 2 महिन्यामध्ये कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलेलं. आता लोक कर्ज घेत नाहीत. म्हणजे अनेक उद्योगांचं तुम्हाला दिसत असेल आसपास, कारण एक्सपान्शन नकोच म्हणतात, भीतीच वाटते. कारण कुठला नियम बदलेल, काय होईल सांगताच येत नाही. आणि कर्ज जर दिली गेली नाही तर बँका पैसे कमवणार कसं? आणि त्यातला गमतीचा भाग कसा ना की याच्यामध्ये ना किमान जागतिक संकेत असा की समजा तुम्ही अमेरिकेमध्ये गेला, कर्ज देण्याचं व्याज आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज याच्यामध्ये 2 ते 3% फरक असतो. आता आपली मानसिकता कशी असते की मी बँकेत FD ठेवली तर त्याला 15% व्याज मिळायला हवं आणि कर्ज मात्र मला 5% मिळायला हवं. असं नाही होऊ शकत. मग यासाठी जे लोकप्रियतेच्या मागे लागतात हे सगळे लोक, त्याच्यात हा मोठा घोटाळा होतो. क्रेडिट कार्डाचा व्याज दिवसाला 1% आहे तुमचा डिफॉल्ट झाला तर जवळपास 30% तुम्ही व्याज भरता महिन्याला. म्हणजे वर्षाला 365% व्याज झालं तुमचं. म्हणजे 100 रुपये तुम्ही कल्पना करा किती तुमचं कर्ज मुद्दल धुतलं जाऊन त्याच्यावरती 1000 रुपये बँके कमवतात. कारण बाकीच्या ठिकाणी त्यांचं इतकं नुकसान होतं ना, इतकं मार खातात ना या बँका, त्याला मार्गच नाही आहे दुसरा. आणि कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे
रस्ता क्रॉस करताना तुम्ही बघितलं असेल, जो नियम पाळतो ना त्यालाच नेहमी कटकटी होतात. आता याचा अर्थ नियम पाळू नये असं नाही, पाळायलाच हवे. म्हणजे माझा पूर्वी मी बिझनेस विषयक नियतकालिकामध्ये होतो. त्याचे काका हरियाणामधून, सहकार्याचे काका हरियाणामधून आले. त्यांना मुंबई बघायची होती, पहिल्यांदाच मुंबईला आले म्हणून त्यांना मी घेऊन गेलो गेटवे तो आणि मी आता गाडीमधनं फिरवलं. गाडीतनं उतरले आणि गेटवेच्या समोर चौक किती गर्दीचं आहे तुम्हाला माहितीच आहे, पोलीस मुख्यालय आहे तिथे. त्याने काही मागे पुढे बघितलं नाही, धाड 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 रस्ता क्रॉस करून टाकला त्याने. आणि आम्ही आपले सिग्नल हिरवा होईल, पिवळा होईल, लाल होईल वगैरे वगैरे. तसं जे पगारदार आणि ज्यांच्याकडनं हमखास पैसे काढून घ्यायची क्षमता आहे त्यांनाच नियम जास्त लावले जातात. आता तुम्ही कल्पना करा, आणि बरेचसे नोकरदार हे बाय डिफॉल्ट प्रामाणिकच असतात, कारण अप्रामाणिक करायला संधीच नसते, कारण टीडीएसच जात असतो. पण तो टीडीएस हा सगळा काढून घ्यायची व्यवस्था. मध्यंतरी काही वर्षांपूर्वी मी मुंबईत एकदा मॅनेजमेंटच्या पोरांपुढे असं म्हणाल होतं की मला कधी कधी वाटतं की मुकेश अंबानीपेक्षा मी श्रीमंत आहे, कारण माझं कर जास्त जातो. आता शरद पवारांमध्ये घेतलं तर मालकीची एकही गाडी नाही. आता या सोयी आहेत ना आपल्याकडे. तसं जे कर भरणारे आहेत त्यांनाच पिळून 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 ते वेगळ्या पद्धतीनं बँका असतील, वित्त संस्था असतील, हे पैसे काढत असतात. आणि त्यांनाही पर्याय नाही. केविलवाणी अवस्थाच या सगळ्या व्यवस्थेची आहे. कारण 10 लाख कोटी रुपये म्हणजे काय झालं हो, कल्पना करून बघा ना. महाराष्ट्र सरकारचा बीएमसीचा नुसतं महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 42,000 कोटी रुपयांचा आहे वर्षाचा. आता 10 लाख कोटी म्हणजे किती झाले, भयानक आहे सगळं. आणि ह्याच्यातनं टक्केवारी आहे ना परत. ती 10 लाख कोटी कर्ज बुडताना मधल्या संबंधितांना, मग ते राजकारण्यांपासून ते अमुकांपर्यंत असेल. आणि कसं असतं, मी त्या मुद्द्याला स्पर्श केला नाही कारण तो तुमच्या आमच्यापर्यंत महागाईसाठी येत नाही. हा जो प्रामाणिक व्यवस्थेचा मुद्दा असतो ना, तो खूप महत्वाचा असतो. त्यातला सगळ्यात मोठा भाग हा निवडणुकीच्या संदर्भातल्या भ्रष्टाचारापासून सुरू होतो. आता या सरकारने त्याला हात घातला, खूपच चांगला. माझ्या सरकारला तर खूप स्वागत करावं असं वाटलं. आणि जेव्हा तपशील आला तेव्हा एकदम निराशा झाली. त्याच्यातनं म्हणजे आता समजा अमेरिकेमध्ये मी 2-3 निवडणुका अमेरिकेमध्ये बातमीदारीसाठी कव्हर केल्या. तर ते समजा ट्रम्प असतील, तर ट्रम्पच्या बरोबर जेवण करायचं असेल तर $100 तिकीट काढून घ्यायचं तो त्याच्या निवडणुकीचा. आता ट्रम्पच्या बरोबर जेवण घ्यायला जायचं म्हणजे भयानकच परिस्थिती येते. तो मुद्दा सोडून द्या, फार म्हणजे एवढं धारिष्ट कोणी दाखवत नसतील. मुद्दा त्यातला पैशाच्या निर्मितीच्या प्रामाणिकपणाचा आहे. आपल्याकडे तो जो गेल्या आठवड्यात जो त्यांनी कायदा आणला तो इतका धोकादायक आहे की तुम्ही उद्योगपती आहात, तुम्ही इलेक्शन बॉन्ड्स 1 ते 10 या तारखेमध्ये स्टेट बँकेमधून खरेदी करू शकता. पुढच्या 15 दिवसात ते राजकीय पक्षांना देऊ शकता. तुम्हाला समजा एनजीबी नाहीच म्हणा, पण आणखी कुठल्या पक्षाला द्यावेसे वाटले तर तुम्ही ते देऊ शकता. पण तुम्ही कुठल्या पक्षाला दिले किंवा कुठल्या पक्षाला काय आलेलं आहे हे लपून ठेवण्याचा अधिकार कायम ठेवलेला आहे. तुम्ही देणगी देताना तुमचं तो सगळा तपशील द्यायचा, पॅन नंबर, अमुक तमुक, ते सगळं बँकांच्या खात्यात जमा होणार. तर बँकांवर नियंत्रण कोणाचं? सरकारचं. स्टेट बँकेवरती 90% मालकी सरकारची. स्टेट बँकेमध्ये जर बॉन्ड भरले, समजा काँग्रेसला 1 कोटीची देणगी दिली तर ती वरपर्यंत जाणार आहे. काँग्रेसला त्यांनी देणगी दिली आणि पुढची दाढीची व्यवस्था आली याच्यामध्ये. त्यामुळे हा जर मुद्दा जर प्रामाणिकपणाचा, पारदर्शीपणाचा असता तर ज्यांनी कुणाला देणगी दिली त्यांनी सांगून टाकावं, किंवा राजकीय पक्षांनी सांगावं या पक्षाकडनं एवढी देणगी मिळाली, त्या पक्षाकडनं देणगी मिळाली. हे सांगितलं जात नाही. याचं कारण मागे एकदा मी म्हणालो होतो, बहुतेक इथल्या कार्यक्रमातही म्हणालेलो होतो 2014 सालच्या, की अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीला ज्यांनी पैसे दिले आणि त्यांनी मतं दिली त्यांना धन्यवाद देण्याचा मार्ग. पण मग अर्थसंकल्पामध्ये त्या उद्योगांना त्या काही तरतुदी केल्या जातात त्यांच्या सोयीच्या. अचानक म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो, 1999 साली महाराष्ट्र सरकारने रॉकेलवरचा कर 1 रुपयाने कमी केला. सरसगट सगळ्या वर्तमानपत्रांनी गरिबांच्या हिताचा निर्णय अशी बातमी दिली. तुम्ही त्यावेळेला अर्थविषयक नियतकालिका करत होतो. माझा संपादक म्हणाला काय बातमी? म्हटलं असं राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला, 1 रुपयाने कर कमी केला, रॉकेल 1 रुपयाने स्वस्त होईल, तर गरिबांच्या आहेत म्हणजे तशी बातमी देतोय. तशी बातमी देऊ नको तुम्हाला, बातमी ती नाही. त्यांनी काय केलं तर पेट्रोलियम कंपन्यांची त्यांच्याविषयी बातमीदारी करणारी माझी एक सहकारी होती कुकू पॉल, तिला बोलवलं आणि तिला म्हणाल की तिला सांगितलं की रॉकेल तयार करणाऱ्या, रॉकेलचं उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रातल्या कंपन्या काय. आणि त्याच्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न त्याने असं सांगितलं, किती महत्वाचं आहे बघा. एका छोट्याशा उदाहरणात तुम्हाला कळेल.
आकड्यांना महत्व का असतं आणि बातमीच्या पलीकडे का जायला हवं. तर त्याला त्यांनी पुढचं असं सांगितलं की त्या कंपन्यांची इन्व्हेंटरी काढा. आणि मग असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला केरोसिन निर्माण करणारी, रॉकेल निर्माण करणारी एकच कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये, त्या कंपनीला दुनिया मोठी बिट्टी घ्यायची होती त्यामुळे त्यावेळेला, तर त्या कंपनीमध्ये प्रचंड रॉकेल साठा पडून होता. आणि रॉकेलचं काय होतं हे मी सांगायची गरज नाही, कारण 100% रॉकेलचा 90% वापर हा पेट्रोलच्या डिझेल भेसळीसाठी वापरला जातो. तर तो रॉकेलचा साठा बाहेर निघावा म्हणून ही अर्थसंकल्पातली सवलत दिली गेलेली होती. मार्च महिन्यात अर्थसंकल्प आला, कधीतरी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ती इन्व्हेंटरी संपली. महाराष्ट्र सरकारने हळूच नोटिफिकेशन काढून रॉकेलवरती पुन्हा ₹1 लावला. कळलं पण नाही लोकांना. तर हा जो मुद्दा आहे ना, हा खूप महत्वाचा असतो की ज्याच्याकडनं खेचून घेता येतं त्याच्याकडनंच खेचून घेतलं जातं. आणि आपल्यासारख्या देशामध्ये 10% लोक पण इन्कम टॅक्स भरणारे नाही आहेत. त्यामुळे हे खूप विचित्र काळ आहे हा, जो मोठ्या प्रमाणामध्ये इन्कम टॅक्समध्ये लोकांना आणलं तर नाराजी होते. आता व्यावसायिक कर नावाचा एक प्रकार आहे. चिदंबरम जोपर्यंत अर्थमंत्री होते व्यवसाय कर सगळ्यांना द्यावा लागतो. आमच्या व्यवसायाला आहे, डॉक्टरांना आहे, पण त्यांनी कधी वकिलांना व्यवसाय कर लावला नाही. स्वतः वकील आहेत ते. असं नाही चालत नाही. पण ते होतं, कारण ज्यांच्याकडनं काढता येतं त्यांच्याकडनंच काढायचं असं सर्वसाधारणपणे नियम आहे. ते आपण त्याचे सगळे बळी पडतो. आणि सरकारचं सगळ्यात मोठं सुख ना कशामध्ये नसतं, जनतेच्या अज्ञानामध्ये असतं. आपण ते इतकं पुरेपूर सरकारला आनंद देतोय ना, सुखातच ठेवतोय, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आपल्याला. 1973 साली आपण ऐकलं की 3 पटीने पेट्रोलच्या किमती वाढवल्या. 4 पटीने. त्याच वेळेला निक्सनने ऑर्डिनन्स काढला की ह्याच्यानंतर अमेरिकेत पेट्रोल युज करायचं नाही, गॅसोवर युज करायचा. त्यामुळे पेट्रोलचा खप डाऊन केला. असं आपल्याकडे का नाही करत? मला पण हा प्रश्न विचारायला आवडेल. पण तुम्हाला प्रश्न खूप गमतीशीर आहे, खूप महत्वाचा आहे. जगातल्या 10 सगळ्यात मोठ्या पेट्रोल कंपन्या मधल्या 6 पेट्रोल कंपन्या, हे 10च्या 10 पेट्रोलच्या कंपन्या आहेत. त्या पेट्रोल कंपन्या पेट्रोल पश्चिम आशिया, व्हेनेझुएला, रशिया या परिसरात करतात, कुवेत, इराण, इराक. पण 10 पैकी 6 अमेरिकेच्या आहेत. आणि त्यातली सगळ्यात मोठी कंपनी आहे, तिचं नाव एक्झॉन मोबिल, जिला गेल्या 3 महिन्यापूर्वी ऍपलने आकारामध्ये मागे टाकलं. त्या एक्झॉन मोबिलचा जेव्हा पेट्रोलचे भाव वाढलेले होते, $120 पर्यंत गेलेले होते, त्या काळामध्ये खोटं वाटेल, खोटं इथे बसलेल्या प्रत्येकाला धक्का बसेल, धक्का बसला तर मला आनंद होईल. एक्झॉन मोबिल कंपनीचा कर भरल्यानंतरचा नफा हा भारत सरकारच्या थेट कर संकलनापेक्षा जास्त होता. एका कंपनीचा नफा भारत सरकारच्या थेट कर, डायरेक्ट टॅक्स म्हणतात, त्याच्या कर संकलनापेक्षा जास्त होता. म्हणजे कल्पना करा केवढी प्रचंड ताकद त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांना ते परवडू शकतं. एक तर त्या तेलावरती त्यांचं खूप नियंत्रण आहे आणि आपल्याला असं करू शकत नाही आपण. तर साधं कारण असं आहे की 82% तेल आपल्याला आयात करावं लागतं. दुसरं एक कारण ते तुम्हाला गमतीशीरच वाटेल. अमेरिकेला समजा कुठल्याही पाश्चात्य देशातनं, तेल संपन्न देशांमधनं तेलाचा पुरवठा झाला नाही. अमेरिकेमध्ये 26% तेल देशात, जगात जे काही तेल खपतं, साधारण 8.5 कोटी बॅरल देशात जगात रोज तेल निघतं, त्यातलं 26% तेल अमेरिकेला जात असतं. आणि राहिलेल्या 74% तेलामध्ये बाकीच्या 199 देशांना आपापल्या चुली पेटवायच्या असतात. तर अमेरिकेला तेल किती लागतं हे याच्यातनं कळेल. पण जर त्यांना तेलाचा पुरवठ्यामध्ये व्यत्यय आला तर अमेरिका देशांतर्गत साठ्यांवरती किती तग धरू शकेल? 6 महिने. 26% तेल त्यांना लागतंय. आणि तरी सुद्धा त्याला स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणतात. प्रचंड प्रमाणावर तेल साठे. पर्ल हार्बर सगळ्यांना माहिती असेल, महायुद्धामध्ये 41 साली ते पर्ल हार्बर घडलं. पर्ल हार्बर हा अमेरिकेचा स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह होतं, म्हणून तर जपानने तिथे तेलाचा हल्ला केला. तर तसं अमेरिका 6 महिने तग धरू शकते. किती तेल वापरतात? 26%. 6 महिने. आपण तेल किती वापरतो? 82%. 120, 25, 30 कोटी आपली जनता. आपण किती दिवस तग धरू शकतो? काही अंदाज? 8 दिवस. कारण या देशामध्ये पहिल्यांदा राम नाईक अर्थमंत्री, तेलमंत्री असताना त्यांनी तो निर्णय घेतला, तो नंतर बारगळला. आता परत या सरकारने त्यासाठी प्रयत्न सुरू केले. स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणतात तेच नाहीये.
म्हणजे जमिनीखाली प्रचंड आकाराच्या तेलाच्या साठ्यांचं पोलादाचं म्हणजे तेलाचे साठे केले जातात की ते बाष्पीभवनाने उडून जाऊ नये, त्यांना आग लागू नये, त्याच्यावरती वरनं बॉम्ब पडला तरी त्याला अमेरिका 6 महिने तक धरू शकते, आपण फक्त 8 दिवस तक धरू शकतो. स्ट्रॅटेजिक रिझर्व्हच नाही आपल्या देशामध्ये. आता मध्य प्रदेश या सीमारेषेवरती जागा काही नक्की झालेल्या आहेत. आंध्र महाराष्ट्राच्या सीमारेषेवरती 2-3 जागा नक्की झाल्या. कारण स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह करणं हे प्रचंड खर्चाचं आणि खूप वेळ चालणारं काम असतं. आपल्याला कल्पनाही येणार नाही. जमिनीखाली काही किलोमीटर वरती पूर्णपणे नियंत्रण असलेले तेलाचे साठे तयार करावे लागतात. त्यामुळे ते एक कारण आहे आणि आपण ते करू शकत नाही. 82% तेल जर आयात करतो तर कसं आपण आवाज करणार ना. तुम्ही जर 82% उत्पन्न शेजारच्या याच्यावर जगत असाल तर त्याला कसं म्हणणार की गप्प बस मी तुझं नाही ऐकत म्हणून. अमेरिका म्हणू शकते, आपण नाही म्हणू शकत. संस्कृतमध्ये म्हण आहे ना, सर्व गुणम कांचनम आश्रयंते. शेवटी हे त्याच्यामध्ये तो जास्त आवाज करू शकतो, आपण नाही करू शकत. तुमचं अन्यथा हे सदर आज मी वाचलं, त्या अन्यथाचा संदर्भ तुमच्या 10 पैकी 3 मुद्द्यांशी मला जाणवतो. एक देशातले कामगार कायदे, दुसरा GST आणि आजच्या तुमच्या सदरामध्ये असं लिहिलंय गेले की आपल्या देशाला दर महिना 10 लाखांची रोजगार निर्मिती व्हायला हवी. हे जर खरं असेल तर यामुळे माझा एक कॉमन असा सिंपल प्रश्न एक आहे की वी आर सर्व्हिस प्रोव्हाइडिंग नेशन असं मानलं जातात. करेक्ट असेल चुकीचं असेल, यामध्ये ह्या 10 लाख रोजगार निर्मितीमध्ये स्किल्ड आणि अनस्किल्ड हे मला जाणून घ्यायचंय. एक नंबर 2 की सरसकट आज 18% कर जो आहे ना GST तो सर्व्हिसवर आहे. बरोबर. आणि दुर्दैवाने या सर्व्हिस प्रोव्हायडर्सना काही कंपोजिशन टॅक्स सवलत नाही. त्यांना ती उलट काही घेताच येत. अगदी बरोबर. याचं तुम्ही म्हणून ना जीएसटीला जे दोष आहेत ना जीएसटी मधला हा सुद्धा एक मोठा दोष आहे. आणि तो दोष दूर झाल्यानंतर ना बऱ्याच गोष्टी होणं अपेक्षित होतं, पण त्यांनी तो पूर्ण जीएसटी आणला नाहीये. म्हणजे या सरकारचा दोष कुठला असेल ना, सगळ्या अर्ध्या कच्च्या गोष्टी करतात. हाफ बेक ज्याला म्हणतात ना, इलेक्शन रिफॉर्म्स करायचे ना पूर्णपणे करून टाका, एफडीआय आणायची ना पूर्णपणे करून टाका, त्याला इन्क्रिमेंटल गोष्टी म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टी. तसं ते जीएसटीचं झालेलं आहे. सर्व्हिस प्रोव्हायडरनी परत त्याला पैसा परत मिळण्याची सोयच नाहीये, त्यांनी मात्र कर भरायचा आहे. बाकीच्या मॅन्युफॅक्चर म्हणून झालंय कसं माहितीये का, जीएसटीचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला झालाय तर बिहारला झालाय. सगळ्यात मोठा तोटा कोणाला झालाय तर महाराष्ट्राला झालाय, तामिळनाडूला झालाय. कारण ही प्रोड्युसिंग स्टेट्स आहेत, यांच्याकडनं त्याला घर बसल्या पैसे मिळतात त्यांना. आणि त्याचा दुसरा परिणाम आपण लक्षात घ्या. 4 दिवसापूर्वी छोटीशी बातमी होती, इथल्या काही वर्तमानपत्रांनी दिली की नाही मला माहित नाही. जम्मू आणि काश्मीर सरकारला कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी ओव्हरड्राफ्ट घ्यावा लागला. जम्मू काश्मीरचा 90% अर्थसंकल्प केंद्राकडनंच येतो तसाही, तरी सुद्धा ओव्हरड्राफ्ट घ्यावा लागला कारण जीएसटीने रेव्हेन्यू लाटला ना. आणि आता तो पहिल्यांदा 92 लाख कोटी अपेक्षित होता, मुळात तो 83 लाख कोटी झाला, 83,000 कोटी झाला. तो आणखी कमी होतोय, 16% ड्रॉप आहे. हे खूप अस्थिर करणार आहे. त्याच्यात जी क्लॅरिटी नाहीये ना, किती बदल केले, जसं मगाशी गोष्टी सांगितल्या. त्याच्यामुळे तो एक मुद्दा फार महत्वाचा आहे. जीएसटी हा पूर्णपणे पारदर्शी कर आहे. हा कर कधी आणावा की तो इनडायरेक्ट टॅक्स आहे, अप्रत्यक्ष कर आहे. डायरेक्ट टॅक्स मध्ये तुम्ही रिफॉर्म करताना इनडायरेक्ट टॅक्स मध्ये पण जर रिफॉर्म केले, 2 वर्ष थांबला असतात तुम्ही डिमॉनिटायझेशन नंतर, निश्चलनीकरणानंतर, तर त्याचा काही अर्थ होता. तसं न करता आता डायरेक्ट टॅक्सच्या मॉडिफिकेशन विषयी बोलतच नाही, कारण जीएसटीचा इतका फटका बसला आहे लोकांना की अरे बापरे, म्हणजे हे काय करणार. मला तर मी एकंदरीत लिहिलं होतं, माझ्या खूप लोक नाराज झाले होते. हे सरकार अर्थविषयक काही करायला घेते म्हटलं की पोटात गोळा येतो, इतकं काहीतरी भयंकर करून टाकतात ना ते. तसं ते आहे. आणि तो पहिला मुद्दा जो रोजगाराचा मांडलात ना, ही प्लॅनिंग कमिशनची आकडेवारी आहे. देशामध्ये दर वर्षाला 10 मिलियन जॉब्स, आणि नुसतं 10 मिलियन नाहीये, मी ते लिहिलं नाही पुढचं कारण ते आणखीनच नकारात म्हणजे काय म्हणतात काळजी वाढवणार आहे. 2035 सालापर्यंत तयार व्हायला हवे. दर महिन्याला वर्षाला 10 मिलियन म्हणजे 1 कोटी जॉब वर्षाला असे तुम्ही भागिले 12 करा, म्हणजे साधारण 9 ते 10 लाख नोकऱ्या दर महिन्याला तयार व्हायला हव्या. कारण का तर ज्याचा उल्लेख पंतप्रधानांपासून आपण आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये खूप मोठ्या गौरवाने करतो, डेमोग्राफिक डिव्हिडंड्स, की 15 ते 40 वयोगटातली सगळ्यात जास्त माणसं या देशामध्ये आहेत, कमावते हात जास्त आहेत. आपण कमावणार काय ते सांगा ना. एवढे रोजगार तयार व्हायला हवे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन नाही ते होत नाहीये असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा आणखीनच नवीन घोषणा काढली गेली की
नोकऱ्या देणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे व्हा तुम्ही म्हणून, नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे व्हा. आपण ते व्यवसाय करायचा तर तिथे तुम्ही करायची आमची गोची करून टाकलेली आहे, तिथे तुम्ही बाकीच्या सगळ्या अडचणी करून टाकलेल्या आहेत. त्यामुळे ते जास्त भीतीदायक आहे. आणि हा तुम्ही एक लक्षात घ्यायचे, तरुण वर्ग आहे त्यांना माझं म्हणणं जास्त पटेल, त्यांना राजकीय बॅगेज नाही, पॉलिटिकल बॅगेज तरुण वर्ग वापरत नाही, म्हणजे ते घेऊन हिंडत नाहीत. आपल्याला माझ्या आवडत्या विचारांचा पक्ष आहे, माझ्या राजकीय जवळच्या आवडत्या नेत्याचा पक्ष आहे असं वाटेल. तरुण तसा विचार करत नाही. ते म्हणतात त्याला बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, तू मला नोकरी मिळेल किंवा अशा उद्योगाची व्यवस्था कर, नाही तर मी तुला घरी पाठवतो. म्हणून गुजरात मधलं एक उदाहरण घ्या ना, ज्या राज्यामध्ये इतकी प्रचंड ताकद त्या सरकारची आहे वर्षानुवर्ष, बघता बघता चित्र बदललं ना. गुजरात शेवटच्या 10 दिवसात तर मी गुजरातमध्ये होतो त्यावेळेला, आणि जाणवलं की ज्या क्षणाला नरेंद्र मोदींना कळलं की गुजरात हातामधनं जाणार, त्याने स्वतः ज्या पद्धतीनं रेटा दिला, ज्या काही बाकीच्या गोष्टी व्हायच्या तिथं घडल्या, म्हणून गुजरातमध्ये 92-98 आले. नाही तर काय झालं असतं बघा. कारण लोक आता आर्थिकदृष्ट्या विचार करतात, फक्त त्यांना ते मांडता येत नाही. लोकांना आर्थिकदृष्ट्या, आणि कसं असतं की रोजगाराची गती 60% वाढली, पण ज्याला नोकरी मिळत नाही त्यासाठी 100%च असते ती. तुम्ही आता अमेरिकेमध्ये ती पद्धत आहे, दर शनिवारी गेल्या आठवड्यामध्ये किती नवीन रोजगार झाले, खाजगी आणि सरकारी, असं सरकार अधिकृतपणे जाहीर करतं. आपल्याकडे आकडेवारी दिली जात नाही. आणि हा फक्त रोजगाराचा मुद्दा आहे. अंडर एम्प्लॉयमेंटचा वेगळाच मुद्दा. म्हणजे माझी लायकी MA झालेलो आहे, पण मी अर्ज केला पिऊनसाठी, कारण तेवढं तर तेवढं. ते अंडर एम्प्लॉयमेंट आपण बघतच नाही याच्यामध्ये. आणि त्यासाठी या अर्थव्यवस्थेला गती खूप गरजेची आहे. कारण हे खूप गंभीर आहे. त्याचा H1B निर्णय झाला असं तुम्ही कल्पना करून बघा ना, 5 लाख पोरं जर भारतामध्ये आली असती काय झालं असतं त्यांचं. एक कुवेटचा एक प्रश्न झाला त्यावेळेला गोव्याने अनुभवलं. म्हणजे त्यावेळेला गोव्यामध्ये होतो 92-93 साली जी तिकडे झालं, सगळे लोक परत आले, किती गंभीर परिस्थिती निर्माण झाली. तर रोजगार हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीने रोजगार बदलतायत ना, आणि वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट असा सांगतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे 35% रोजगार कमी होतील. आता जपानमध्ये गेल्या वर्षी मी काही व्यावसायिक कारणासाठी गेलो होतो, त्या हॉटेलमध्ये दारामध्ये स्वागतापासून ते चेक इन करण्यापर्यंत रोबोट आहेत. त्याविषयी लिहिलं होतं माझ्या अभ्यासामध्ये. तर आता अशा नोकऱ्या जर जायला लागल्या आणि माणूस ठेवण्यापेक्षा रोबोट ठेवणं कटकटीचं कमी असणं साहजिकच आहे. त्या ऑटोमेशनची गती जर अशी वाढत गेली तर मग करायचं काय. आणि तुम्ही सेमी स्किल आणि स्किल म्हणताय ना, हा पूर्ण नंबर आहे, त्या वर्गापर्यंत आपण गेलेलोच नाही आहे. कारण मॅन्युफॅक्चरिंग कमी झालेलं आहे, प्रचंड टेल्को सारखे कारखाने, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच कमी झालेलं आहे. आपली वाढती ती सर्व्हिस सेक्टरच वाढत आहे ना, त्याच्यामुळे तो स्किल सेमी स्किल मध्ये आपण तपशिलामध्ये गेलेलोच नाही. हा फक्त रोकडा म्हणतात तो आकडा आहे. एवढे रोजगार आपल्याला 10 लाख महिन्याला तयार व्हायला हवे. आणि गेल्या महिन्यातली आकडेवारी आहे 5.5 लाखाची रोजगार गेल्या महिन्यात निर्मिती झाली, सरकारने जाहीर केली. पण तरी सुद्धा 4.5-5 लाखाची त्याच्यामध्ये दरी आहेच ना. दर महिन्याला एवढा हा जर संख्या वाढत असेल तर ते आव्हान खूप गंभीर आहे. तर या सगळ्या व्यवस्थेत कर्जमाफी जी दिली गेली आणि ती सुद्धा संसर्गजन्य पद्धतीने, नंतर महाराष्ट्र आणि नंतर काय माहिती नाही, याचा अर्थव्यवस्थेवर कितपत भयानक. पण मग अशी राज्यांचा मुद्दा घेतला मी, पण त्याच्या तपशिलात गेलो नाही कारण थोडासा तांत्रिक आहे तो. 36,000 कोटीचं कर्ज गुजरातने माफ केलं, ज्याच्यावरती 5.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि त्याच्याकडे उत्पन्नच नाहीये. तामिळनाडू, तुम्ही एक तपशील जो प्लॅनिंग कमिशनच्या आकडेवारीमध्ये बघा, महाराष्ट्र. आणि कर्जमाफी हा जर मुद्दा असताना तर पहिली जेव्हा कर्जमाफी केली मनमोहन सिंगांनी 72,000 कोटी रुपयांची, तरी समस्या मिटल्याच असते ना. सगळे जण सांगतात कर्जमाफी करू नका, कर्जमाफीने खड्ड्यात जाऊ आपण. गुजरातमध्ये येत आश्वासन, भाजपचं येत आश्वासन, राहुल गांधीचं येत आश्वासन, कारण लोकांना कर्जमाफी अशी कधी नसते. त्यांचं माफ झालेलं कर्ज आपल्याला द्यावं लागतं, पण लोकांना कळत नाही ते. आणि अनुदानाची इतकी गरज लागलेली आहे ना. मी एक अग्रलेख लिहिला होता, त्या दिवसभरात मला 250-300 धमक्या आल्या आणि मला परभणीला 3 दिवसानंतर कार्यक्रम होता. तो मला पोलिसांनी उचलून गाडीतनं परत पाठवलं. तो बळीराजाची बोगस बोंब नावाचा. आणि खोट आहे ते सगळं. म्हणजे बलराम जाखड केवढा तगडा नेता, शेतकरी. महाराष्ट्रात त्या शेतकऱ्यांची नावं सांगायची मी तुम्हाला गरजच नाही. तर हे या सगळ्यांना त्याचा फायदा होतो ना. आणि त्याला इथं तुम्ही इन्कम टॅक्स, कुठलाही शेतकरी, मी एवढा हिंडतो ना, कुठलाही शेतकरी कधीही सांगत नाही की माझं कर्ज माफ करा. पण प्रश्न कुठे येतो की तुम्ही बाजारपेठेवरती त्याचं नियंत्रण ठेवू बघता. आता तुम्ही जर काळेपेटीचा कारखाना बनवताय किंवा बिस्लरीच्या बाटल्या तुम्ही बनवताय, पाण्याच्या बाटल्या, त्याचं
त्याची किंमत किती ठेवावी सरकार तुम्हाला सांगत नाही की ही बाटली 10 रुपयालाच गेली पाहिजे, पण तांदूळ पिकवणाऱ्याला सरकार सांगतं, गहू पिकवणाऱ्याला सांगतं, मका पिकवणाऱ्याला सांगतं. मग बाजारपेठेचं अर्थशास्त्र कुठे आलं? मी त्यावेळेला असं लिहिलं होतं की कांद्याचे दर 150 रुपये झाल्याने काही बिघडत नाही, कांदा काही जीवनावश्यक नाहीये, कांदा नाही खाल्ला म्हणून मी उपाशी, असं नाही काय होणार आहे. पण ते वाढले की अटल बिहारी सरकार पहिलं उत्तर प्रदेशमध्ये का हरलं? कांद्याचे भाव वाढले म्हणून हरलं, कृत्रिमरित्या कमी करावे लागले, कारण ह्या सवयी लावून ठेवलेल्या आहेत. आणि तुम्हाला ते प्रामाणिकपणे सांगतो, अर्थविषयक जर बदल करायचा असेल, गंभीर स्वरूपाचा महत्वाचा मुद्दा आहे, अर्थविषयक जर काही क्रांतिकारी किंवा सकारात्मक बदल करायचा असेल तर राजकीय नेत्याला प्रचंड वाईटपणा घ्यावा लागतो. ती हिंमत असेल तरच तो देश पुढे जातो. तुम्हाला 2 फक्त उदाहरणं सांगतो. मार्गारेट थॅचर, रोनाल्ड रेगन. एका दिवसात ब्रिटिश एअरवेज बंद करून टाकले त्याने. या क्षणाला 52,000 कोटी रुपयाचा तोटा आहे एअर इंडियावरती. विजय मल्ल्या आणि भारताचे विमान वाहतूक खात्याचे मंत्री, त्याच्यामध्ये फरक काय? त्यांनी बँकांचे 7,000 कोटी बुडवले, आपल्या विमान वाहतूक खात्याच्या मंत्र्यांनी एअर इंडियाचे 52,000 कोटी रुपये बुडवले. विजय मल्ल्या तुरुंगात जातो आणि यांना बढती मिळते. असं कसं? कुठल्याही देशामध्ये त्याच्या देशाचं काय म्हणतात मानाचं स्थान म्हणजे विमान कंपनी असं नसतं. शेवटी फायदा महत्वाचा असतो. आणि तेव्हा तुम्ही किती वाईट पद्धतीने खाता. खासदारांना वजनाची मर्यादा नाही. खासदार येणार म्हटलं की एअर इंडिया थांबून ठेवते. इतकं काय तर गेल्या सरकारमधलं विमान वाहतूक खात्याचे मंत्री माझे मित्र प्रफुल्ल पटेल होते. त्यांना जाता जाता लक्षात आलं मुलीला पण घ्यायचं ते विमान मिळवलं, चल ग बाई. घडलं हे बातमी आठवली असेल. आता हा खर्च कोण देणार आहे? तुम्हाला सगळं स्वतःच्या हातामध्ये ठेवायचं आहे. याचं कारण तुम्हाला ते सगळ्या यंत्रणा वाईट पद्धतीने राबवता येतात. मार्गारेट थॅचर मोठ्या का ठरतात जगामध्ये, त्यांचं नाव का घेतलं जातं? ब्रिटिश रेल्वे मुदत दिली 3 महिन्याची, संप करा, वाटेल ते करा, फायदा तुम्ही नाही कमवलात तर बंद करून टाकेल. करून दाखवलं त्याने. प्रचंड मोठा संप झाला, पायी हटला नाही. ब्रिटिश एअरवेज तोट्यामध्ये म्हणजे एअर इंडियापेक्षा वाईट अवस्था होती. महिन्यात त्यांनी पूर्णपणे चित्र बदलून टाकलं. हे होत नाहीये. आणि आता रेल्वेचं उदाहरण दिलं. सुरेश प्रभू चांगला मित्र आहे, रेल्वे मिनिस्टर असताना अर्थसंकल्पाच्या आधी गेलो होतो एकदा दिल्लीला. असा चिंताक्रांत होऊन बसलेला. म्हटलं काय बजेटचं टेन्शन वगैरे काय असणार, कारण रेल्वेमध्ये नोकर किती आहेत? 14 लाख कर्मचारी आहेत. म्हणजे एका देशाच्या लोकसंख्ये एवढे रेल्वेचे एम्प्लॉई आहेत. मग त्याला चिंता काय होती ते ऐकलं तर तुम्हाला हसायला येईल, पण ते वास्तव आहे. तो म्हणाला माझा प्रॉब्लेम असा आहे यावर्षी की यावर्षी पेन्शनचा खर्च हा पगाराच्या खर्चापेक्षा जास्त आहे. का चांगलंय, माणसाने जगावं, त्याविषयी आपलं काही म्हणणं नाहीये. दीर्घायु प्रत्येकालाच लाभावं, पण त्याचा खर्च सरकार करतंय. गेल्या वर्षी परिस्थिती अशी होती की रेल्वेचा पेन्शनचा खर्च हा पगाराच्या खर्चापेक्षा जास्त होता. कसं चालू शकणार आहे? नाही चालू शकणार आहे. तुम्ही आपलं आजचं मरण उद्यावर येतं म्हणून ते मगाशी विधान केलं ना की तो वाईटपणा घ्यायची सगळ्यात मोठी संधी नरेंद्र मोदींना 2014 सालामध्ये दिली होती. अत्यंत बेकार गचाळ कारभाराच्या पार्श्वभूमीवरती त्यांचं सरकार आलेलं होतं. जनमानसामध्ये प्रचंड सकारात्मक भावना होती. त्या काळात त्यांनी आर्थिक सुधारणांचा रेटा जर दिला असता अख्ख्या देशाने त्यांचं पूर्णपणे ऋणी राहिलं असते. ही आत्ताची परिस्थिती आली अर्थविषयक, ती आली नसती. कामगार कायद्यात एअर इंडिया बंद. तुम्हाला खोटं वाटेल, आणखी खोटं वाटेल, तुम्हाला मी खूप धक्के देतो असं कृपा करून समजू नका. या क्षणाला आपण बोलतोय आजच्या घडीला सुद्धा भारत सरकारचा एक कारखाना आहे. तो कारखाना काय करतो? आता मोबाईलवर इथे फोटो काढला. आता फिल्म वापरत नाही, झाला जमाना. चित्रपटात सुद्धा फिल्म वापरत नाही. इंडियन फोटोग्राफिक कंपनी नावाची भारत सरकारची फोटोची फिल्म तयार करणारी कंपनी आहे. ती सुद्धा बंद करण्याचं धाडस सरकारने दाखवलेलं नाही. का? तिथे काय 4-5 हजार कोटीचा टर्नओव्हर आहे, 500-700 एम्प्लॉईज असतील. ते सरकारचं काम आहे का लोकांना फिल्मचे कारखाने फिल्म? ते सुद्धा कोडॅकने बंद केली. ज्यांनी फिल्मचं तंत्रज्ञान काढलं त्या कोडॅकने कंपन्या बंद करून टाकल्या. आपण मात्र चालू ठेवलं. हे का? याचं कारण आपल्याला आर्थिक सुधारणांची प्रचंड भीती वाटते. HMT सरकारचं घड्याळ तयार करणे काय सरकारचं काम आहे का? माझे वडील सांगतात त्यावेळेला घड्याळ घेतो तो नोंदवावं लागायचं दुकानामध्ये. मग 7-8 महिन्यांनी तो दुकानदार सांगायचं तुमचं घड्याळ आलेलं आहे वगैरे वगैरे. हे असे विचित्र प्रयोग झाले. त्यामुळे कसं होतं माहितीये का, धड आपण पूर्णपणे समाजवादी नाही, रशियासारखे सगळं सरकारच्या मालकीचं, ते खड्ड्यात गेले पण निदान काहीतरी सोक्ष मोक्ष तरी लागला. आणि पूर्णपणे भांडवलशाही पण नाही.
असं मध्येच कुठेतरी लटकतो. शेतकऱ्यांचा प्रश्न तसाच आहे, त्याला ठरवू दे ना, मुळा त्यांनी पिकवला, त्याला ठरवू दे कितीला विकायचा, तो त्याचा तो बघून घेईल, नाही खपला तर स्वस्तात विकेल. पण तुम्ही त्याचा आधारभूत किंमत ठरवता ती त्याला पूर्णपणे. महाराष्ट्रामध्ये तर एवढं मोठं कापसाचं सरकार ते एकाधिकार कापूस खरेदी योजना होती. कित्येकदा असं झालेलं आहे की एकाधिकार कापूस खरेदी योजनेवरचा दर हा बाजार भावापेक्षा कितीतरी अधिक असतो, कारण सरकारी मालाला बोनस द्यावा लागतो. 2700 रुपये प्रति क्विंटल. मग तुम्ही समजा कापूस पिकवणारे शेतकरी आहात, तुम्ही एकाधिकार कापूस मध्ये ते हे विकायचं आणि त्या तिथल्या त्या व्यापाऱ्यांची हातमिळवणी करायची आणि तो कापूस पुन्हा बाजारामध्ये आणायचा. वर्षानुवर्ष हे चालवलं आहे. एकाधिकार कापूस खरेदी योजनेचा जवळपास 19,000 कोटी रुपयाचा तोटा होता सरकारला. होणार नसतो, कारण बाजारपेठेशी जे ते निगडीत नाहीये ते तुम्ही कृत्रिमरित्या नियंत्रण ठेवू शकत नाही. ते आपण ठेवतोय, हाच महत्वाचा मुद्दा आहे. एअर इंडिया असेल आणि नाहीतर शेतीचे भाव असतील, आर्थिक सुधारणांना पर्याय नाही आणि त्या मोठ्या प्रमाणावरती वाईटपणा घेऊन कराव्या लागतात. जगामध्ये कधीही आर्थिक परिवर्तन हे नेत्याविषयी किती छान, किती थोर, किती गोड असं म्हणून होत नाही. नेत्याला जर स्वतःविषयी चांगलं मत लोकांमध्ये व्हावं असं वाटत असेल तर तो आर्थिक विषय कठोर निर्णय घेऊ शकत नाही. भारतामध्ये प्रत्येक नेत्याचं असं झालेलं आहे. अपवाद फक्त नरसिंहराव आणि अटल बिहारी वाजपेयी. बाकी कुणाही विषयी आर्थिकदृष्ट्या बरं बोलावं अशी दुर्दैवानी परिस्थिती नाहीये, त्यामुळे निर्णय घेतले जात नाहीत. So my question to you is, crude oil plays a very important role. Yeah. The country like India, where the north-south-east tracks and the geographical location of India and the resources which we have, why are we not going to renewable resources rather than moving on to non-conventional sources of energy? It's quite fashionable to have discussion on non-conventional energy sources, but the problem is that they are not portable. The convenience of oil, no energy source there, because you can't have your vehicle running on atomic energy. You can't have solar. What will change the world? Size of the battery. Because as of now, if suppose this auditorium is to be lit with battery, the amount of batteries, so storage space it will require, it will basically then discourage you to have non-conventional source. So the problem is that you have to have every possible energy source and then dedicate it to the main part. Obviously will for a while continue to be hydrocarbon, and then simultaneously you have to encourage those non-conventional or green energy sources. But the taxation, because I have a small house in a place called Lonavala, I thought I will do some green service to the society, and I suggested to my designer, let's have solar lighting and solar water heating system. Solar water heating system. Such a small house, and the price he quoted was something like 42,000. So I mean, I better have electric geyser, which is not even 1,000 rupees. So the problem is that it's very expensive, and this taxation isn't going down. The portability is not going down, and there is not much happening research basically on such kind of resources in India. For example, you raised a very interesting question. Brazil, country like Brazil has started 100% ethanol-based vehicles. Brazil is the first nation in the world which produces huge quantity of sugarcane, and when you have sugarcane in the process, you create even wheat would be used as well. Yeah, that's what. But it's not been happening. You have to have enough energy resources and taxation relief. What is the incentive for me to have? Why not subsidies on such things? Why government is not thinking on that? Because the energy is never part of the political agenda. Last question to you. I'm really tempted to ask you one more question. Informal sectors in India and its impact and its repercussions. There is a huge informal sector which unfortunately goes always under the radar, and the tragedy of the informal sector was witnessed after the demonetization. And unfortunately we don't consider them. And if you look at the budget, central budget doesn't address, not a single one budget has addressed issues pertaining to those earning something like 15,000-20,000 a month. So like for example, courier boys or such kind of services people do. But they are not on the radar, and this is something you have to have. Like for example, if you are a UK citizen, no matter your financial situation, no matter your financial status, if unfortunately something goes wrong or if you are unwell, the government takes care of it. Because there is a social sector, there is a fund. Every earning person in UK
part of it, it's mandatory, goes for social sector. There is no such kind of thing in India, and the problem is that to design itself is such a huge task. I mentioned about the committees. Can you believe in India we so far have 4 committees, as many as 4 committees who were asked to decide who qualifies for a term poor. गरीब कुणाला म्हणावं हे ठरवण्यासाठी आपल्याकडे 4 कमिट्या येऊन गेल्या आतापर्यंत. कारण आता जी शेवटची कमिटी आली त्यांनी चांगलं काम केलं. ती तेंडुलकरांची, सुरेश तेंडुलकरांची समिती होती. किती त्यांची समितींची गरिबी कमी झाली असते, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्यांनी एकदम 32% गरीब देशात ठरवून टाकले. मुद्दा त्यातला असा आहे की these issues need very consistent policies irrespective of the political power. I'll cite one example and I'll stop because I realize my answers are too long and the questions are may get discouraged. The one example which I would love to give is 9/11, what happened in the US. 9/11, just after that was the Republican Party government in US. Bush was the president, and the decision the US government took was next 2 decades, in just next 2 decades, America will be self-reliant, self-sufficient in energy resources. They will create their own energy resources because so that they won't have to depend on Saudis and Iran and Iraq, because by the time Islam and all those issues had cropped up. The target was 2020. Last year before last, 2016 November, America achieved that target, and they are now Modi government is one of the first beneficiary. Couple of months back, first consignment of US oil landed in India. So this is the policy, this is the policy, irrespective of political party. I can cite at least 10 examples. GST will not come into the force. GST is one of the worst taxes. Who was saying that? I don't have to tell. The person came to the central power. GST is a must. Aadhaar is one of the worst policies. We shouldn't be implementing Aadhaar. The person came into the power. Aadhaar become most important thing. The WTO negotiations, India shouldn't be arguing on those tax concession and energy cuts. The opposition, they become into the treasury benches, policy changes. That's unfortunate part. अर्थविषयक धोरणं ही सार्वजनिक हिताची कायमच असायला हवी. त्याचा तुम्ही जीएसटी जर वाईट होता मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये, 2 माणसांनी जीएसटी होऊ दिला नाही, एक शिवराज सिंग चौहान आणि नरेंद्र मोदी. त्या दोघांमुळे जीएसटी आला नाही. आता ते तिकडे गेल्यानंतर जीएसटी सगळे जीएसटी झालं. आधार विषयक मी गेल्या आठवड्यात 19 एप्रिल 2014ला आधार विषयक नरेंद्र मोदींचं विधान काढून बघा की आधार अत्यंत धोकादायक आहे, होताच कामा नाही. त्याच्यानंतर आता आधार विषयक कुठल्या पद्धतीने आपण झोका इकडे गेलाय सांगायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी एक छान विनोद फिरत होता, व्यंगचित्र फिरत होतं. सगळेजण, एक माणूस गेला, त्याला घेऊन सगळे नातेवाईक गेले स्मशानामध्ये, सगळे वाट बघतायत. तो स्मशानातला तो परमिशन देत नव्हता, का नाही, आधार कार्ड नाही त्याच्याकडे. इतकाच बिन आपला झालेला आहे. त्याच्यामुळे आधार जर चांगलं असेल तर काँग्रेसनी आणले काय, यांनी आणलं काय, चांगलंच असायला हवं. जसं परदेशांमध्ये होतं. मार्गारेट थॅचर नंतर मेजर यांचं सरकार आलं, त्याने अर्थविषयक निर्णय नाही बदलले. आपलं मनमोहन सिंगांचा विरोध, वाजपेयी विरोधात गेले की ते यांना विरोध करतात, हे गेले की ते करतात, आणि याच्यामध्ये सगळं जो काही विचका होतो तो होऊन जातो सगळा. असो, गुजरातच्या निवडणुकीचा वेगळा कॉलमुळे एक बिल सिलेक्ट कमिटीला पाठवलं, त्याची थोडी जावं लागणारच ना, ते तसं होणारच नाही. कारण ते शेवटी राजकीय निर्णय हे खूप महत्वाचे असतात, आणि आपल्याकडे राजकीय मेसेज मतं कमी होणार याचा जेवढा धोका जाणवतो ना राजकीय पक्षांना, त्याचा बाकी कुठलाही धोका जाणवत नाही. त्या बिलाची सर थोडी मीमांसा काय, नेमकं परिणाम काय होतो? कुठल्या बिलाविषयी म्हणतात? ते आमच्या बँकेमध्ये डिपॉझिट असणाऱ्या, हो, एफडी असता ना, तो महत्वाचा मुद्दा होता. तर बिल असं आहे की तुम्ही समजा एबीसी बँकेमध्ये तुमचं खातं आहे, तुम्ही एफडी ठेवलेलं, त्याच्यावरती मी पण 2-3 लेख लिहिले, कार्यक्रमातही बोललो होतो. आता समजा ती बँक बुडली आणि बँकेचं समजा कर्ज 1 लाख कोटी रुपयाचं बुडलं, तर त्या बँकेला तुमच्या डिपॉझिट जप्त नाही करण्याचा, ते डिपॉझिट त्यांच्यासाठी भांडवल म्हणून वापरण्याचा अधिकार दिलाय. म्हणजे बुडणार कर्ज यांच्यामुळे,
पण यांनी संकटात टांगलेलं असतं बँकांना आणि त्याचं नुकसान भरपाई मात्र आपण करायची. हे खूप भयानक होतं ते आणि असं असताच कामा नये. तुम्ही ज्याची कारण आहेत त्याच्याविषयी दोष द्यायला हवा, त्या मंडळीने शिक्षा व्हायला हवी. जून 2005 मला वाटतं 16 जून 2005 केनेथ ले नावाचा अमेरिकेचा सगळ्यात तगडा म्हणजे अध्यक्षाच्या खालोखाल आर्थिक ताकद असलेल्या व्यक्तीला 64 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा तिथल्या एका छोट्याशा न्यायालयाने दिली. का तर त्यांनी कंपनीला बुडवलं. ती कंपनी कुठली, कंपनीला बुडवलं पण नाही, कंपनीची खोटी तपशील दिला म्हणजे त्याला प्रॉफिट अँड लॉस म्हणतात डिटेल, म्हणजे कर्ज कमी दाखवलं आणि येणं जास्त दाखवलं, त्याच्यामुळे कंपनी खूप फायद्यात दिसायला लागली. ती कंपनी म्हणजे एनरॉन. 64 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आणि त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीचं ऑप्शन झालं, एनरॉन बंद पडली. असं कधी आपल्याकडे होतंय का? होतच नाही. कारण का, कर्ज बुडवणाऱ्यांमध्ये व्यवस्थेचा खूप मोठा हात असतो आणि त्या व्यवस्थेला एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं. असं नाही होत. म्हणजे तुम्हाला बुडायचं असेल तर बुडू द्यायला. अमेरिकेमध्ये 8 जून 2008 नंतर पुढच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 61 बँका बुडल्या, सरकारने मदतीला गेलं. आणि लेमन ब्रदर्स सारखी म्हणजे प्रचंड आपल्या स्टेट बँकेपेक्षा 10 पटीने मोठी बँक असेल ती बुडली. ते कर्माने मरतायत, ते मरू द्यावं. हे तसं करत नाही. तुम्हाला पूर्वीच्या जुन्या चित्रपटामध्ये तो अजित नावाचा एक विलन होता बघा, त्याचं वाक्य सांगतो मी, आपली अर्थव्यवस्था कशी चालते. ते वाक्य असं आहे की तो अजित त्या शत्रूला म्हणतो, तो त्या मोना डार्लिंगला निरोप म्हणतो, तिला आदेश देतो, मोना डार्लिंग XYZ तो कोणी आहे, इसको लिक्विड ऑक्सीजन में रख दो, लिक्विड इसे जीने नहीं देगा और ऑक्सीजन मरने. आपल्या अर्थव्यवस्थेचं सगळं लिक्विड ऑक्सिजन मध्ये, जर ते मरूही देत नाही काही गरज नाही.